जेव्हा आज आपला क्लास सुरू होतोय म्हणजे सकाळच्या उगवतीच्या वेळेला चंद्र पुनर्वसूमधला चाललेला आहे. पुनर्वसू नावातच आहे पुन्हा पुन्हा प्रयत्न करणे. आणि आहे खूप जातकांनी सांगितले की जेव्हा मी अनेकदा प्रयत्न करते किंवा करतो तेव्हा मला कुठेतरी तिसऱ्या अटेम्प्टला चौथ्या अटेम्प्टला मला यश मिळतं. मग हे नक्षत्र विंशोत्तरी दशेप्रमाणे हे नक्षत्र जातं गुरुकडे, पण प्रयत्नांचा जेव्हा आपण हे म्हणतो एफर्ट्स टाका, पुन्हा एकदा प्रयत्न करा, मग तिथे कुठला ग्रह यायला पाहिजे? आम्हाला असं वाटतं शनीकडे जायला पाहिजे होतं खरं हे नक्षत्र. त्याची नक्षत्राची देवता आदिती आहे, देवांची माता. मग या जातकांना आपल्या मातेवर फार प्रेम असतं, आपलं घर फार आवडतं. हे इवन सो मच सो दॅट ते स्वतःची उशी, स्वतः वापरणारं पांघरूण, आपल्या इवन स्लिपर्स घरातल्या बाहेरच्या तर सोडून द्या, नाही शेअर करत कोणासोबत. पण ह्या जातकांना आयुष्यात थोडं यश अनेक प्रयत्नानंतर मिळालं तरी अनेक वेळा ते आपटून पडले तरी सुद्धा ते मांजरीसारखे पुन्हा बाउन्स बॅक होतात. कारण ह्याची हेच आहे, योनीच मांजराची आहे. मार्जार योनी आहे याची. मांजर बघा उंचावरनं खाली पडलं तरी अशी ती मोडून पडते का? आपण जस्ट इमॅजिन, आपण 2 फुटावरनं खाली पडलो तरी आपल्याला वेळ लागतो उठायला आणि व्यवस्थित चालायला. मांजर क्विकली बाउन्स बॅक होते. तशी ही लोक आयुष्यात जितके वेळा खाली आपटतात तितके वेळा लवकर पुन्हा बाउन्स बॅक होतात. मग ह्या नक्षत्राचा उपयोग कधी व्हायचा आहे माहिती का? की तुम्ही अनेक वेळा प्रयत्न केला एखाद्या गोष्टीला, अनेक वेळा म्हणजे एक 4-5 वेळा केला आणि यश नाही मिळालं, तर त्यावेळेस जेव्हा चंद्र पुनर्वसूतनं चाललाय किंवा महत्वाचे ग्रह पुनर्वसूतनं चालले त्यावेळेस पुन्हा एकदा मनापासून प्रार्थना करून प्रयत्न करा. यश देतं हे नक्षत्र. ओके. रामाचं नक्षत्र आहे ना ते, जन्म नक्षत्र. यश कसं नाही देणार, पण प्रयत्न करायला लागतात. रामाने पण प्रयत्न केले नसते तर सीता परत मिळाली असती का? हे उदाहरण आपल्याला लक्षात ठेवायचं आणि पुढे जायचं. ओके. सो आपण मागच्या वेळेस काय काय बघितलं होतं? इथे तुम्हाला कीवर्ड आहे. आपण शनी शनीला म्हणजे प्रवाह, शनी म्हणजे हम्म, बंधन, अं, शनी म्हणजे उशीर, डिले एखाद्या गोष्टीसाठी. हा. सो आता हे शब्द आपण थोडेसे बदलायचे. म्हणजे तो शब्द त्याला दुसरा नाही म्हणून आपण बोलतो, पण बंधन हे गतीला आलेली मर्यादा आहे. ओके. तो मंद गती आहे, कारण तो मंद गती काय, कारण त्याला आपल्याला काहीतरी शेपअप करायचंय, काहीतरी शिकवायचंय. आणि ते शिकवताना तो आपण त्या काळ्या कोळशासारखे आहोत आणि त्याला आपल्या कोळशातनं एक हिरा बनवायचा आहे. ऍक्च्युली खरं सांगायचं म्हणजे. आणि हिरा बनायला वेळ लागतो. तुम्ही जाऊन वाचा गुगलवर, हिरा म्हणजे कार्बन डायऑक्साईड टू हिरा बनणं किती वेळ लागतो, त्याला किती प्रेशर द्यावं लागतं आणि किती वर्ष जायला लागतात त्यात पृथ्वीच्या पोटात. तेव्हा जो बाहेर येतो तो सुद्धा ओबडधबड हिरा असतो. मग तो एका चांगल्या जोहरीकडे जातो, त्याला पण जोहरी पण चांगला लागतो की जो त्याला छान सुंदर पैलू पडेल आणि मग त्या हिऱ्यातला खरा तेज आणि प्रकाश जगासमोर येतो. राईट. ह्या सगळ्या प्रोसेसला एक डिसिप्लिन लागतं. एक मर्यादेत राहून तो जोरात हिरा असा जरी कठीण आहे तो, रत्नांमध्ये सर्वात कठीण रत्न आहे किंवा हिरा वापरतात का काही काही गोष्टी कापायला. ओके. पण त्याला एक मर्यादा आहे. तुम्ही ओबडधोबड तुम्ही त्याला अशा मोठ्या क्रशर खाली नाही टाकू शकत. एका 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 डिसिप्लिन वेने, एका योग्य पद्धतीने त्याला पैलू पाडायला लागतात. हे सगळं करायला पुरणपोळी आणि साधी पोळी करायला वेळ लागतो. माहितीये ना आपल्याला. हो. हो. इट्स लाईक दॅट. मग आपण म्हणायचंय का मी मंद आहे आणि मी संथ आहे? कारण त्या प्रोसेसला तसंच वागायला लागतं. सो तसा शनी वागत असतो. ओके. सो ती गतीला आलेली एक मर्यादा आहे, ते एक लिमिटेशन आहे. म्हणजे बेसिकली त्या मर्यादेत, त्या चौकटीत राहून आपल्याला खूप काम करायचंय. पण हे जनरलाइज झालं. आता शनी जर पत्रिकेत दूषित असेल, निर्बली असेल, म्हणजे तो नीचीचा आहे, त्यातून तो अशुभ ग्रहांसोबत. आता शनीचे अशुभ शत्रुग्रह कोण आहेत? आपण जे हे पंचशील बघतो तिथे त्याचे शत्रुग्रह आहेत, तो त्यांच्या राशीत आहे. तो मंगळाच्या राशीत आहे, स्पेशली तो मेषेत आहे, तो सिंहेत आहे. धनु त्याला सममित्र मागवतो गुरु त्याला. ओके. तो कुठेतरी वायुतत्वाचा ग्रह आहे, पण तो जाऊन बसलाय अग्नितत्वाच्या, प्रखर अग्नितत्वाच्या ग्रहात.
मग तो दुर्बली होतो. तर शनी राहू आहे, शनी केतू आहे, हे सुद्धा वाईट नाही, अल्टिमेटली ते वाईट नाहीये. पण आत्ता या क्षणी जेव्हा आपण भौतिक जगाचा विचार करत असतो त्यावेळेस ते थोडं कमी पडतं शनी आपल्याला. मग तो त्रास द्यायला लागतो असं आपण म्हणतो. आयुष्यात मग फिजिकल लेवलला म्हणजे शरीराला आजारी पडणं असं काहीतरी वेगळं बंधन योग तिथे येतं. मग तुम्ही क्रॉनिक आजार होणं किंवा पॅरालिसिस सारखे आजार होणं. बुधाला दूषित करायला शनी पूरक ठरतो, मग पॅरालिसिस येतो. हाडं मोडायला रवी सोबत शनी काम करतो. ऍक्सिडेंट व्हायला मंगळासोबत शनी काम करतो. राईट. सो त्या फिजिकल लेवलला तुम्हाला जखडून ठेवणं, मानसिक लेवलला चंद्रासोबत शनी, तो कधी त्याला ते चंद्र म्हणजे प्रवाही आहे. मन चंचल आहे, त्याच्या गतीलाच तो बांध घालतोय. मग ते कसं तरी होतंय त्या पाण्याला, त्या मनाला, त्या चंद्राला आतून असं, अरे बापरे आता काय करू, आता काय करू असं होत असतं. फायनान्शियल लेवलला तो पैसे कमी देतो किंवा योग्य वेळी पैसे मिळत नाही किंवा तुम्हाला गरज असताना पैसे तो देत नाही. पण ही गरज तुमची आहे, खरी गरज आहे का तुमच्या मनाला असलेला तर राहूचा स्पर्श आहे, हे शनी बघत असतो. प्रोफेशनल लेवलला प्रमोशन लवकर होत नाही. म्हणजे साध्या शब्दात झालं की तोंडात दात असताना चणे न देणे, असं काहीतरी होत असतं आयुष्यात. त्यावेळेस आपण म्हणतो की अरे मी अडकलीये, त्याचं डिले, म्हणजे उशीर होतोय, रिस्ट्रेंट आहे, म्हणजे बंधनात अडकलीये मी, रिस्ट्रिक्शन्स आहेत चारी बाजूनी, इनकम्प्लीट वाटतंय मला, काय आयुष्याला पूर्णत्व नाही, आयुष्याला सौंदर्य नाही, आयुष्यात असं थंडपणा आहे, उदासीनता आहे, असं वाटायला लागतं. ते स्टकअप होणं असं म्हणतो. तिथे कुठे शनी पत्रिकेत बिघडलाय का तो बघायचा आहे. का शनीची दशा आहे, शनीच्या दशेत आणि साडेसातीत. ओके. या दोन गोष्टीत साडेसाती ही फक्त आपण चंद्राचा विचार करतोय हे आपण मागच्या वेळेस बघितलं होतं साडेसातीचा विचार करताना. पण शनीची दशा असताना ती कुठल्याही ठिकाणून शनी असेल तेव्हा दशा सुरू होते ना. म्हणजे तुमचा जन्मता साडेसाती असेल किंवा गोचरीने साडेसाती लागली आहे किंवा कुठेही शनी 6, 8, 12 मधनं चाललंय, शनीची दशा शनीसारखीच काम करणार आहे. मग त्यावेळेस तो ऍक्च्युली दशा ही सगळ्यात वरच्या लेवलला जाऊन काम करते. रवीच्या दशेत रवी तुम्हाला ऊर्जितावस्था देणार. पत्रिकेतला तो कोण आहे ह्यानुसार ठरणार आहे ते सगळं. लाईकवाईज शनी पत्रिकेतला कोण आहे यानुसारच ठरणार आहे. पण सर्वात आधी तो नैसर्गिक आणि क्रूर ग्रह आहे. त्याचा त्याचा कोरच तसा आहे, त्याचा त्याचा सीड तो कारलच आहे, तो कारल्यासारखंच वागणार आहे. त्याच्याकडनं आपण अपेक्षा ठेवायची आहे का? तरी पण आपण कारलं लागतं आपल्याला आयुष्यात, हे पण आपल्याला माहिती आहे. सो हे सगळं जाणवतच आणि त्या दशांमध्ये तो इफेक्ट जास्त जाणवतो. मग ती दशा महादशा असू दे, अंतर्दशा असू दे, प्रत्यंतर दशा असू दे, सगळ्यात पुढच्या सूक्ष्म दशा, प्राणदशा, देह अंतर्दशांपर्यंत बघायचं, तो एक एक दिवस अवघड जातो. कारण त्यावेळेस आपण फक्त कुलूप लागलंय ह्या दाराकडे लक्ष असतं. पण कुलूप कशासाठी लागलंय, मला इथे राहून मला काय शिकायचंय, ह्याच्याकडे थोडं बघायला आपल्याला आवडत नाही. म्हणजे शरीर जर चांगलं असेल तर जीवनाच्या गतीला एक शिस्त असते. त्याला एक म्हणजे बांध घातलेली ती नदी कशी असते, ती योग्य पद्धतीने वाहत जाते, तिचा किनाराच्या बाहेर ते पाणी येत नाही. मग शेती पण छान उगवते. नाहीतर शेतीत ते जिथे किनारा वीक असतो, जिथे बांध वीक असतो, ते पाणी घुसणार आहे आत. आत्ता आसामचं काय चालू आहे, किती लोक वाहून चाललीत, किती जनावरं जात आहेत, त्याला काही मर्यादाच नाहीये. अमर्याद पद्धतीने ते पाणी तिथे वाहत चाललंय. आणि शनी जर दुःस्थितीत असेल तर पण त्या गतीत मग विलंब येतो, अडथळा येतो, उशीर होणं आहे. जसं मगाशी बोलले तसं स्ट्रकअप होणं फील होतं तुम्हाला. कारण शनी हा स्वतः गती देत नाही, तो फक्त गतीला एक शेप देतो, एक आकार देतो, तिला एक बाउंड्री आखून देतो. राईट. सो तुमच्याकडे हे सगळं सांगायचं आहे हेतू काय आहे, की जेव्हा आपल्याकडे जातक येतो, आपल्याकडे जनरली जातक 80% लोक थकलेले ह्याच्यातच आलेले असतात, काहीतरी प्रश्न अडकलाय हो, कधी काम होईल, कुठेतरी नोकरी लागत नाहीये, कुठेतरी शिक्षणात योग्य ठिकाणी ऍडमिशन होत नाहीये. हे आता तरी जरा नवीन नवीन येत आहेत. आधी तर फक्त म्हणजे विवाह होत नाही, बाळ होत नाही, संतती होत नाही, एवढ्या ह्याच्यासाठी जायचं. मग शनी तिथे, शनीचा काही रोल आहे का? शनीची दशा चालू आहे का? शनीचा लाईक विवाहाचा प्रश्न असेल, सप्तमाशी काही संबंध आहे का, पंचमाशी निगडीत काही शनीचा संबंध आहे का? शनीच पंचमात बसलाय. शनीची पंचमावर, पंचमेशावर, गुरुवर दृष्टी आहे, संतती होणार आहे का? शनीची रवीवर दृष्टी आहे, दशमावर दृष्टी आहे, तो पटकन प्रगती देणार आहे का? मग तुम्ही कष्ट किती घेतलेत प्रगती करण्यासाठी, हा प्रश्न आधी बघायचा असतो.
हे सगळं आपण ओव्हर द पिरियड ऑफ टाइम जेव्हा आपण पत्रिका म्हणजे तुम्हाला काही नियम शिकवीन त्यावेळेस हे पुन्हा रिपीट होणार आहे. प्रयत्न बघायचे मग प्रश्न जिथून आहे त्यासाठी मी काय प्रयत्न करते. फॉर एक्झाम्पल स्वतःसाठी प्रयत्न थर्ड हाऊस आहे, करिअरसाठी प्रयत्न 12th हाऊस आहे. का 12th हाऊस म्हटलं मी? करिअरसाठी प्रश्न असेल तर का 12th हाऊस म्हटलं मी? 10व्याचं तिसरं. येस. कळतंय सगळ्यांना? लग्नापासून तिसरं ओव्हरऑल आयुष्यासाठीचे प्रयत्न. करिअरसाठी प्रश्न असेल दशमाचं तृतीय, 10-11 महिना ते बघायचंय. तुमचे अडकलेले पैसे आहेत किंवा तुम्हाला वडिलोपार्जित संपत्ती नाही मिळते किंवा अलिमेंट नाही मिळते, मग त्यासाठी तुम्ही काय प्रयत्न करताय? मग ते अष्टमातनं पैसे बघतो आपण ते. त्या अष्टमाचं तृतीय बघायला लागेल ना. नुसतं अष्टम बघून नाही चालणार आहे. पण मग प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे प्रयत्न येतात तिथे शनी आहे. कारण तृतीयाचं कारकत्व जरी मंगळा म्हणजे ओव्हरऑल तृतीयाचं कारकत्व मंगळाकडे असं, कारण प्रयत्न करायला ते धाडस यायला मंगळ लागतो. ऍट द सेम टाइम ते प्रयत्न मी व्यवस्थित करतोय का चुकीचे करतोय इथे शनीची मदत लागते. राईट. सो सुस्थित शनी असेल ना तर आयुष्याला एक सुंदर गती असते, एक प्रवाहीपणा येतो. शनी बिघडलेला असेल तर आयुष्य अडकत अडकत थांबत थांबत जातं. एक ती पत्रिका मला आठवण करा, आपण बघूयात की त्याच्यात ऍक्च्युली शनीचा रोल खूप जास्त आहे. ओके. पौर्णिमेचा जन्म आहे, पौर्णिमा ही तिथी शनीकडे जाते. शनिवारचा जन्म आहे, ती आपण अनेक वेळा पत्रिका बघितली. शनिवार तर शनीकडेच जातो, तो तिथीवार दोष तिथे आलेलाच आहे. आणि त्यातून तो मकर लग्न असताना तो लग्नेश शनी अष्टमात राहू सोबत आहे. मग अडचणी अडचणी येणार आहेत का? येणार आहेत. चंद्र पुनर्वसूचा आहे, प्रयत्न पुन्हा पुन्हा प्रयत्न करायला लावतोय तो. काही वर्षांनी ते पॅटर्न रिपीट होतात. नोकरी लागणं, 3-4 वर्ष करणं, सोडणं, सोडावं लागतं. मग पुन्हा 1-2 वर्षांनी परत काहीतरी आर्थिक सोर्स उत्पन्न होतो, तो 3-4 वर्ष चालतो आणि परत सुटतो. कारण त्या व्यक्तीला शिकायचंच नाहीये काही धडे. जोपर्यंत आपण आपल्या आयुष्यातले धडे शिकत नाहीत तोपर्यंत आपण पुढे नाही जात. आता शनी द्वितीयाचा पण कारक आहे. अष्टमात राहू आहे म्हणजे द्वितीयात केतू आहे. मग केतू अर्थ त्रिकोणातला केतू जेव्हा असतो ना, हे केतूच्या ह्याच्यात शिकवणार होते मी, पण एक आत्ता बोलते की अर्थ त्रिकोणातला जेव्हा केतू असतो 2, 6, 10 या स्थानात, राशी कुठली पण असू दे, आणि जर तुमचं वाचिक कर्म चांगलं नसेल, तुम्ही शिवीगाळ करताय, तुम्ही व्यसनाधीन आहात, तुम्ही व्हर्बली अब्युझिव्ह आहात, काय वाटेल ते अवरजबर कसंही खाताय. आता आपण सगळे मोठे आहोत, तुम्ही खूप जास्त ओरल सेक्समध्ये अडकलाय, तुमच्या घरातल्या लोकांना तुम्ही शिवीगाळ करताय, रस्त्यावरच्या लोकांना शिवीगाळ करताय, तुम्ही सतत इतरांना दोष देताय, ही जीभ वाईट मार्गाने वागतीये. मग तो द्वितीयातला केतू एक वेळ अशी आणतो की तुम्हाला म्हणजे पैसे असतात, द्वितीयातला केतू पैसे खूप देतो पण नंतर तो काढून घेतो. कारण तो बघतोय तुम्ही त्या गोष्टीचा मानच नाही ठेवत आहे. आता ह्याच व्यक्तीचा ज्याचं जे उदाहरण दिलंय की मकर लग्न आहे, द्वितीयात कुंभेचा केतू आहे पण नाही त्याचा मान ठेवला जातोय. अजून एक व्यक्ती आहे ओळख माझ्या जातकांमध्ये, वृश्चिक लग्न आहे, द्वितीयात धनुचा केतू आहे, राशीबळ आहे त्याला, पण आता अशी अवस्था आहे की नाही पैसे कमी आहेत, नाही खर्च करू शकत. फक्त कसं आहे की काहीतरी ह्या वृश्चिक लग्नाच्या व्यक्तीचं काहीतरी आहे की सरकारी नोकरी होते म्हणून महिन्या महिन्याला एक ठराविक पेन्शन येतं, पण असं वाटतं की कधी कधी ते पेन्शन पण पुरेसं नाही पडणार आहे, कर्ज घ्यावं लागेल कदाचित. ऑलरेडी कर्जबाजारी ती व्यक्ती. सो ह्या सगळ्या गोष्टींना अजून कोणाचा शनीचा त्या केतूशी काही संबंध आहे का, शनीचा त्या द्वितीयाशी काही संबंध आहे का, शनीच्या त्या सेकंड हाऊस लॉर्डशी काही संबंध आहे का, हे पण बघायला लागतं ना. मकर लग्नाच्या पत्रिकेत शनीच द्वितीयेश होऊन अष्टमात राहू सोबत, आणि या वृश्चिक लग्नाच्या पत्रिकेत द्वितीयेश गुरु षष्ठात, त्याच्यावर चतुर्थातल्या शनीची तिसरी दृष्टी.
शनी शेप द्यायला बघतोय. पण तुम्ही लोक जर शिकणार नसाल तर मग कसं? एक सेकंड द्या मला फक्त. एकच सेकंड. आता शनीला एक आपल्याकडे जे फार टेंडन्सी झाली उठून सुटून, वेदर इट इज नॉर्थ इंडिया, आपला महाराष्ट्र, साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये थोडा कमी हा शब्द वापरताना पाहिला मी. शनीला सरळ पापग्रह लेबल लावून मोकळे होतात. सरळ त्याला सरळ सरळ पापग्रह हा लेबल लावून मोकळे होतात. तो खरंच पापग्रह आहे का? तो नवग्रहांमधलं त्याला जर स्थान मिळालं तर त्याला पापग्रह म्हणणं किती योग्य आहे? आता आपण सगळे त्याला पापग्रह पापग्रह म्हणून आपण आपलं वाचिक कर्म बिघडवतोय का? हे तुम्हाला पुस्तकांमध्ये नाही मिळणार आहे. त्याला एक पोर्टफोलिओ दिलेला आहे की लोकांना म्हणजे अडथळे घालून रिस्ट्रिक्शन मध्ये ठेवून त्यांना धडे शिकव. मग अशा टीचरला तुम्ही पापग्रह म्हणणार का? आपल्याच घरातली आई मुक्त हस्ते आपल्याला काय हवं ते करून देते. बाबा म्हणतात नाही, तू 100 मागतोय पण मी तुला 50च देणार आहे आणि ते सुद्धा तुला अख्ख्या महिन्याला चालवायचं. मग बाबांना आपण पापग्रह म्हणायचं आहे का? इज लाईक दॅट. इज अ टफ टास्क मास्टर. म्हणून तो पापी नाही होतो. हा, तो क्रूर आहे. तो थोडासा तामसिक आहे. तामसिक पद्धतीने तो वागणार आहे. कलियुगात तमसाची गरज आहे खूप. सो शनी पण पत्रिकेतला शनी सुस्थित असला तरी अजून हे महत्वाचं वाक्य आहे की तो गुरु नाही बनत. तो गुरुसारखा सौम्य होत नाही. म्हणजे वृषभ लग्नाला, शुक्राच्या लग्नाला वृषभ लग्न हे जेव्हा तुम्ही राशी शिकाल त्याच्यानंतर लग्न येणारच आहे. ओके, तो वृषभ लग्नाला म्हणजे आणि तुळ लग्नाला, ही दोन शुक्राची लग्न आहेत. या स्थानांमध्ये वृषभ लग्नाला तो नवमेश आणि दशमेश होतो आणि तुळ लग्नाला तो पंचमेश आणि चतुर्थेश होतो. म्हणजे एका केंद्राचा आणि एका त्रिकोणाचा स्वामी होतो. जेव्हा कुठलाही ग्रह केंद्र आणि त्रिकोणाचा स्वामी होतो त्याला योगकारक ग्रह म्हणतात. तो त्याच्या दशेत राजयोगासारखी फळं देतो किंवा तो सपोर्टिव्ह ठरतो. फॉर एक्झाम्पल सिंह लग्नाला मंगळ नवमेश आणि चतुर्थेश होतो. कर्क लग्नाला हाच मंगळ पंचमेश आणि दशमेश होतो. म्हणून ह्या दोन लग्नांना पण मंगळ योगकारक होतो. बघा, दोन्हीही क्रूर ग्रह आणि तामसिक ग्रह आहेत तरी सुद्धा ते तुम्हाला सपोर्ट करणार आहेत, पण ते त्यांच्या त्यांच्या पद्धतीने करणार आहेत. ओके. आता इथे वृषभ लग्नापेक्षा लक्ष देऊ नये का, त्याची स्लाइड नाही केली कारण आता लग्नाचा विषय नव्हता म्हणून. सो वृषभ लग्नाला शनी नवमेश होतो आणि तुळ लग्नाला शनी पंचमेश होतो. बाकी ते केंद्रांचे अधिपती हे बाजूला ठेवू गोष्ट. आता एक कन्सेप्ट आहे बाधक. बाधा आणणारा ग्रह. ओके, बाधक म्हणजे बाधा आणणारा ग्रह. लक्षात घ्या, आपण राशींचे स्वभाव बघितले आहेत. चर स्वभाव, स्थिर स्वभाव आणि द्विस्वभाव. हम्म. मग लग्न जर चर स्वभावाचं असेल म्हणजे 1 4 7 10 म्हणजे मेष, कर्क, तूळ आणि मकर. ओके, ह्या राशी जर लग्नात उदित असेल तर ते चर स्वभावाचं लग्न झालंय. ओके, सो चर स्वभावाला 11व्या स्थानाचा स्वामी 11th लॉर्ड बिकम्स बाधक. फॉर एक्झाम्पल मेष लग्नाला शनी बाधकेश होतो. त्याच्या दशेत तो आधी बाधा आणणारच आहे. त्याच्या गोचरीने तो बाधा आणणार आहे आणि मग तुम्हाला हवं ते देणार आहे, भलेही तो दशमेश आणि लाभेश असला तरी. ओके. आता हे आलं कुठलं? स्थिर स्वभावाची लग्न कुठली येणार? 2 5 8 11 म्हणजे वृषभ, सिंह, वृश्चिक आणि कुंभ. ही लग्न जेव्हा ह्या राशी जेव्हा फर्स्ट हाऊस मध्ये येतात ही स्थिर स्वभावाची लग्न होतात. यांच्यासाठी नवमेश बाधकेश होतो. कोण होतो? नवमेश. चर लग्नाला 11व्या स्थानाचा स्वामी बाधकेश, स्थिर लग्नांना नवमेश बाधकेश होतो. मग आता स्थिर लग्न आहे फॉर एक्झाम्पल वृषभ लग्नच घेऊयात आता. ओके, कारण
मी एकीकडे म्हणते वृषभ लग्नाला शनी योगकारक आहे, कारण तो नवमेश आहे आणि तो दशमेश आहे. पण ऍट द सेम टाइम हाच शनी बाधकेश पण आहे. मग तो थांबणार आहे का? त्याला तो पोर्टफोलिओ तो मिळालाय तुमच्या तुमच्या काहीतरी कर्म होती म्हणून तुम्हाला जन्म वृषभ लग्नाचा झालाय. मग तो शनी म्हणणार आहे मी बाधकेश पण आहे, मी भाग्येश आहे पण मी बाधकेश आहे, आणि मी दशमेश आहे, आणि मी योगकारक आहे. सो मी सगळ्या बाजूनी फळणार आहे. लाईकवाईज सिंह लग्नाला मंगळ नवमेश आहे, तो योगकारक असला तरी तो बाधकेश पण आहे. मग तो त्याच्या त्याच्या पद्धतीने बाधा आणणार आहे आयुष्यात. आणि द्विस्वभाव लग्नांना म्हणजे कुठली? 3, 6, 9, 12 मिथुन, कन्या, धनु आणि मीन ह्या राशी जेव्हा लग्नात येतात, ह्या लग्नांना सप्तम स्थानात जी रास येते ती त्याचा स्वामी बाधकेश होतो, म्हणजे सप्तमेश बाधकेश होतो, सप्तम स्थान बाधक होतं. ओके. सो जर हे ग्रह असे आहेत, आता बघा फॉर एक्झाम्पल मिथुन लग्नाला सप्तमात धनुरास येते आणि कोण आहे त्याचा स्वामी? गुरु. मग तो गुरु सपोर्टिव्ह ठरणार आहे का? तो बाधकेश म्हणून काम करणार आहे तो. त्याला ते केआर आहे त्याचा की रिस्पॉन्सिबिलिटी एरिया हे दिलेलं आहे त्याला, तुला असंच काम करायचंय. तो सप्तमेश पण आहे आणि तो बाधकेश पण आहे. आता सप्तमेश म्हणून तो मारकेश पण होतो हेल्थसाठी, आणि तो बाधकेश पण आहे. मग तो डबल हे झाला मारकेश. सो हे सगळे वेगळे वेगळे लेयर्स आपल्याला लावायचे आपल्या पत्रिकांना, जेव्हा आपण आपल्या पत्रिकेचं किंवा कोणाच्याही पत्रिकेचं अनालिसिस करतो. पण आता शनीचा विचार करताना तो सुस्थित आहे, म्हणजे तो नवमेश होऊन नवमात आहे. लेट्स टेक वृषभ लग्न किंवा तुळ लग्न. तो नवमेश होऊन वृषभ लग्नाला नवमात स्थित आहे किंवा तो दशमात आहे. तो गुरुसारखा नाही वागणार. तो सगळ्यात आधी म्हणणार अरे मी तामसिक आहे, मी क्रूर आहे, आणि त्यातून तुझ्या पत्रिकेतला मी बाधकेश आहे, तर मी तसा वागणार. तो शनी आहे, तो शनी म्हणूनच राहणार. तो त्याच्या तत्वानुसार तो वागणार आहे. डोंट एक्सपेक्ट हिम टू बी ज्युपिटर ऑर व्हीनस ऑर एनी म्हणजे सौम्य ग्रह. ओके, हे लक्षात ठेवायचं आपण कायम. सो एक महत्वाचं घ्या की पापग्रह किंवा क्रूर ग्रह किंवा तामसिक ग्रह हे वाईट ग्रह नसतात. ते आपल्या आयुष्यात एक पर्टिक्युलर, आपल्या आधी सगळ्यात बघायचं, तो पापग्रह असला तरी लग्नच शनीच आहे, मग मी त्याला पापी म्हणू का? तो लग्नेश आहे, तो महत्वाचा आहे, तो किंग आहे त्या पत्रिकेचा. सो पापग्रह कायम वाईट असतात असं हे हे शब्दच आपल्या डिक्शनरीतनं काढायला पाहिजे. तो स्ट्रिंजंट प्लॅनेट आहे, त्याला काही गोष्टी ठराविकच लागतात, तर मला तसं वागावं लागणार आहे. ओके. म्हणून शनी मंगळाची लग्न जरा अवघड ठरतात, एस्पेशली जेव्हा तुम्ही त्रिंशांशाचा विचार करता. म्हणजे लग्न इकडे कुठलं पण असू दे, इथे लग्न असू दे, वृषभ लग्न असू दे किंवा गुरुचं लग्न असू दे, मीन लग्न असू दे, आणि त्रिंशांशात जर ते शनीचं राशीचं म्हणजे मेष किंवा वृश्चिक लग्न असेल किंवा कुंभ किंवा मकर लग्न असेल, तर आयुष्यात थोडे अडचणी जास्त असतात. हे ते D30 त्रिंशांश सांगून जाते. अरिष्ट, कारण अरिष्ट अडचणी दाखवणारी D30 आहे. ओके. सो हा जो कर्मकारक ग्रह आहे, ओके, तो अशुभ असेल माझ्या पत्रिकेत, तर त्याला जबाबदार कोण? मीच आहे ना. आणि यासाठी गिल्टी नाही वाटून घ्यायचं, हे फक्त अवेअरनेस मध्ये राहायचंय. आता मी तुम्हाला इथे सांगेन विनिता मॅडम, की हे अवेअरनेस यायला पाहिजे जेव्हा आपण आपल्या पत्रिकेचा अभ्यास करत असतो. पत्रिकेतली स्थिती काही पण असू दे, अशा काही पण असू दे, गोचर काही पण असू दे, जे काही आहे हे माझ्या पूर्वकर्मांमुळे मला आता ह्यावेळेस मिळालेलं आहे. आणि का मिळालं? कारण त्यावेळेस तो धडा मी नाही शिकले. त्यावेळेस एखादी गोष्ट शिकायची राहिली होती, तर मला परमेश्वर इतका कृपाळू आहे, त्यांनी मला आता अजून एक संधी दिली की बाबा तू शिक आणि पुढच्या वर्गात जा. सो त्या अवेअरनेस मध्ये राहणं खूप गरजेचं आहे. आणि त्यातून शनी सारखा ग्रह, सॉरी, बरोबर, करेक्ट आहे. येस. सो ह्या अवेअरनेस मध्ये जगायचंय. म्हणून मी सांगते की स्वतःच्या पत्रिकेला नियम आधी लावा. तुम्हाला ज्योतिष फार लवकर समजेल. न घाबरता लावायचंय. कारण प्रत्येक कुलपाला एक किल्ली असते, हे कायम इथे लक्षात ठेवायचं. फक्त ती कधी कधी किल्ली आज नाही, 4 वर्षांनी मिळते. असं होतं बरं का. तेवढा पेशन्स पाहिजे, कारण त्या 4 वर्षाच्या प्रवासात तुम्ही आणखीन खूप काही शिकता. बघा तुम्ही स्वतः, म्हणजे हे बाकी ज्योतिष बाजूला ठेवा, तुम्ही 4 वर्षापूर्वी प्रत्येक जण आपण कसे होतो आणि आता मी कशी आहे, राईट. सो
शनी कर्मकारक ग्रह होऊन तो अशुभ स्थितीत आहे, म्हणजे माझ्या माझ्या कर्माने मला तो असा मिळालाय. सो मला आता आणखीन काम करायला लागेल की तो मी चांगला कसा करू शकते. तुम्हाला ती संधी देव देतो किंवा निसर्ग देतो किंवा नियती देते. म्हणून वाल्याचा वाल्मिकी होतो हे उदाहरण लक्षात ठेवायचं. कर्मकारक ग्रह, ल्युमिनरीज, ओव्हरऑल पत्रिका खराब असताना जर तुम्हाला कोणीतरी भेटला समोर, तर प्रत्येक जण तुमचा गुरु होतो. प्रत्येक जण त्या वाल्याच्या आयुष्यात आलेला नारद मुनी असतो. त्या वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो का? येस, होऊ शकतो. ह्यासाठी ती गोष्ट आपल्या समोर आलेली आहे. आणि वाल्मिकी सारखा जो वाल्या होता, ज्याने इतके दरोडे घातले, इतक्या लोकांचा निर्दयपणे मर्डर केला, त्यांनीच इतकं सुंदर रामायण लिहिलेलं आहे. किती मोठं ट्रान्सफॉर्मेशन आहे ते. त्याला काय काय ह्याच्यातनं जावं लागलं असेल त्या व्यक्तीला. जस्ट एका सेकंदासाठी इमॅजिन करा की वाल्या नावाचा कोणीतरी आहे आणि तो काही दिवसांनी तुम्ही त्याला भेटता आणि तो वाल्मिकी होतोय. दिस इज अ बेस्ट एक्झाम्पल ऑफ ट्रान्सफॉर्मेशन ऑर 8th हाऊस चेंज. आणि मग नंतर तो 9, 10, 11, 12 या स्थानातनं जाऊन तो मुक्तीकडे वळालाय. राईट. कारण तो अवेअरनेस मध्ये आला तो. हा प्रश्न मी जकातदार सरांना एकदा विचारला होता की वाल्याचा वाल्मिकी होऊ शकतो का? होऊ शकतो. पण ते म्हणाले की तुमच्या आयुष्यात तुम्हाला तो नारद मुनी भेटणार आहे का? हे मात्र तुमच्या पूर्व संचितावर आहे. तुमच्या 5th हाऊस मध्ये तुम्ही काय घेऊन आलाय पूर्व पुण्य. 5th हाऊस बलवान असेल तर तुम्हाला नक्की नारद मुनी भेटतो. आणि नसेल तर मला आत्ता प्रयत्न करायचे. प्रयत्न परत कुठून येतात? 3rd हाऊस वरनं. 3rd हाऊस काय आहे? फ्री विलचं स्थान आहे. अशी होप तुम्हाला आपल्या जातकांना देता यायला पाहिजे. हेच उद्देश आहे ज्योतिषाचा. खचलेला माणूस येतोय, त्याला उभारी द्यायची आहे मनाला. त्याला फक्त तो एकाच दृष्टीकडे बघतोय, दुसरीकडे त्याला वळवायचंय. सो दॅट तो जो काळ अवघड काळ आहे, त्याला तो थोडा सुसह्य होईल. तुम्ही आणि मी आपण कोणीही पॉवरफुल नाहीये की त्याच्या त्या कर्मात हात घालून आपण काहीतरी मोठं त्याला देणार आहोत. गिव्ह हिम होप. त्याला गुरुसारखे तुम्ही होपफुल व्हा. तुम्हीच कदाचित त्याच्यासाठी नारद मुनी होऊ शकाल. सो जे कार्मिक सीड आहे ते शनीकडे जातं. ते अवेअरनेसने आपण जेव्हा जगतो तेव्हा आपण रिअलाइन करतो स्वतःला. कशाशी रिअलाइन करतो? कशाशी आपण पुन्हा फाईन ट्यून करतो स्वतःला? त्या डिवाइन ऑर्डरशी, त्या कॉस्मिक ऑर्डरशी, जे त्या प्रभूला, त्या नियतीला किंवा कर्माला किंवा ईश्वराला अपेक्षित आहे. आपण त्याला पुन्हा स्वतः, कारण आपण कुठेतरी भरकटलो होतो म्हणून आपल्याला पुन्हा त्या मार्गावर येऊन परत स्वतःवर काम करायचंय. ही सगळ्यात रिअलाइनमेंट इज द बेस्ट रेमेडी. स्वतःवर काम करणं इज द बेस्ट रेमेडी. बाकीच्या गोष्टी काम करत नाही का? नाही, नाही तर केवढा मोठा हे झालं असतं. पण त्या तात्पुरत्या आहेत, त्या सस्टेनेबल नाहीये. फॉर एक्झाम्पल आता सस्टेनेबल टर्मवरनं आजकाल लोक, मी स्वतः खूप प्रयत्न करतेय डाएट करायचा. करते पण होत नाहीये फरक. आहे तेवढंच आहे वजन. मग अजून काहीतरी मला बघायला लागेल. असं बघायला लागेल की जे हळू काम करेल पण ते कायमचं असं टिकाऊ सोर्स असेल. तर मला रिअलाइन करायला लागेल. मला निसर्गाच्या सोबत, सूर्यासोबत उठून सूर्यासोबत कदाचित मला दिवस बंद करायला लागेल. दिस इज रिअलाइनमेंट. दिवस बंद करणं म्हणजे ठीक आहे, मी 7ला जेवावं, 10ला झोपावं, पुन्हा पहाटे 5ला उठावं. 7 तास झोप खूप असते. हे जेव्हा मी करेन खऱ्या अर्थाने आणि उठून मला मंगळ ऍक्टिव्हेट करायला लागेल, एक्सरसाइज करायला लागेल, हे जेव्हा करेन तेव्हा होईल वजन कमी. दिस इज एक्झाम्पल ऑफ रिअलाइनमेंट. तसं माझ्या ह्याच्यात प्रमोशनमध्ये कुठेतरी अडकले तर कदाचित तुला आता तुझ्याकडे सर्टिफिकेशन्स नाहीयेत, एक्स्ट्रा नॉलेज नाहीये. कालच एक पत्रिका आली होती. IIT मधनं पासआउट झालेली व्यक्ती आहे. IIT गुवाहाटी मधनं पासआउट झालेली व्यक्ती आहे. वेब डेव्हलपमेंटमध्ये इंजिनिअरिंग केलं होतं त्यांनी आणि आता जॉबलेस आहे ती व्यक्ती. बुध खराब आहे, त्यांना स्वतःला व्यक्त नाही करतायत. चंद्र घाबरतोय. राहू युक्त आहे, वृश्चिकेचा चंद्र होऊन राहू युक्त आहे. अजून घाबरतोय तो. चंद्र दूषित आहे. आणि सगळ्यात त्रास देणारा ग्रह त्या पत्रिकेतला रवी आहे. तो शोधून शोधून सापडला. ती घेईन पत्रिका, खूप सुंदर आहे, म्हणजे रिसर्च साठीची पत्रिका आहे ती. पण मला त्यांना काय द्यायला लागलं, म्हटलं की तुम्ही आता तुमचा येणारा काळाला 6 महिना आहे की जो दशेप्रमाणे 6 ते 7 महिने लागतील. गुरुसिंहेत फायनली जेव्हा जाईल तेव्हा त्या व्यक्तीला काहीतरी यश मिळेल. मग त्यावेळेस काय करायचंय? स्वतःवर काम करायचंय. मग मी म्हटलं की तुम्ही, म्हणे मी MBA करू का? म्हटलं MBA ला वेळ लागेल आणि तो खर्चिक प्रवास आहे.
आत्ता छोटे छोटे सर्टिफिकेट कोर्स करा की जेणेकरून तुमची प्लेसेबिलिटी वाढेल. आणि सोबत मी त्यांना काल एक उदाहरण दिलं की तुमचं कम्युनिकेशन कसं आहे, विचार म्हणे मी जे सांगतो लोकांना कळत नाही बऱ्याच वेळा. म्हणलं असं नाहीये, तुम्हाला नीट एक्सप्रेस नाही करता येते. म्हणजे उदाहरण त्याला दिलं की पीएचडी स्कॉलर 10वीच्या विद्यार्थ्यांना, पीएचडी स्कॉलर जो आहे तो 10वीच्या विद्यार्थ्यांना त्यांनी कसं शिकवायला पाहिजे, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात तसं का 10वीच्या विद्यार्थ्यांना शिकवतात तसं, त्या लेवलला खाली उतरून शिकवायला लागेल ना. सो तुमच्या समोर एखादी व्यक्ती बसलीये, तुम्ही काहीतरी कामाचं प्रेझेंटेशन देताय, तर तुम्हाला त्याच्या लेवलला जाऊन तुम्हाला ते प्रेझेंट करता यायला पाहिजे. कदाचित तुमचं काम सेल्स आणि मार्केटिंगचं नसेल, पण आत्ता मी काम काय केलंय, मला जे वाटतं हे असं आहे, माझे आत्ता मी विकतीये तुम्हाला. तुम्ही ते बसून माझं ऐकताय म्हणजे काय, तुम्हाला विकतीये माझे विचार, माझी बिलीफ सिस्टीम. हे सेल्स अँड मार्केटिंग आहे ना एका पद्धतीने. पण मला असं पुस्तकात लिहिलं त्या भाषेत लिहिलेलं चालणार आहे का, मला तुमच्या लेवलला येऊन उदाहरण द्यावं लागेल तेव्हा तुम्हाला कळणार आहे. मग मी त्याला म्हटलं, परवा जे आपल्या ग्रुपवर मी ते टाकली होती ना, ते निलेश मिश्रा मला फार आवडतात ते ऍज अन आर्टिस्ट. तर त्यांच्या याच्यात शेवटच्या याच्यात बघा तुम्ही, तो शेवटचा पाठ 1 तास 45 मिनिटांनंतर किंवा 40 मिनिटांनंतरचा ऐका, जरा 2 तास इन्व्हेस्ट करायचे नसतील तर. आयुष्यात स्लो होणं म्हणजे काय हे त्या व्यक्तीने फार सुंदर समजून सांगितलंय. आणि अजून एक तर म्हणाले की मी आता एक अकॅडमी उघडतो. तो कोण आहे, तो स्टोरी टेलर आहे. आपल्या हिंदी पिक्चर मध्ये खूप सुंदर सुंदर गाणी त्यांनी लिहिलेत, ही इज अ लिरिसिस्ट. पण म्हणतोय मी माझी एक अकॅडमी काढतोय की जिथे जिथे मी त्यांना शिकवणार आहे स्टोरी टेलिंगच्या माध्यमातून सेल्स, इतर कामं कशी करायची. म्हटलं मिळाली संधी तर त्या माणसाकडनं शिका. तेवढा त्यांचा बुध जरा खराब आहे, नाही व्यक्त होत आहेत त्याला. सो तेवढं करा. आणि त्याला ते पटलं. ठीक आहे, मी प्रयत्न करतो. काही त्याला मोठ्या मी काहीही दिलं नाही, फक्त श्रीराम जयराम जय जयराम दिला, कारण त्याचा कॉन्फिडन्स कमी होता एवढाच. म्हटलं तुझा देवावर विश्वास असेल तर, कारण कारण हे म्हणजे आयआयटी मधून आलेले लोक एवढा रिलिजियस असतात ते. म्हटलं रमबीजावर काम करेल, रमबीज सोलार प्लेक्सस तुझं हे चांगलं काम हे करेल तुला. इट्स अ सीट ऑफ सेल्फ कॉन्फिडन्स, सेल्फ एस्टीम. ते व्यवस्थित झालं, व्यवस्थित तू प्रेझेंट करू लागलास की मग तुला ते म्हटलं तेवढं कर तू. आणि वडिलांशी नातं सुधार म्हणलं, कारण रवी बिघडलाय. वडिलांशी नातं सुधारलं की बॉस सोबत होणारी नाती सुधारतील. सो ही विल हॅव टू वर्क ऑन हिमसेल्फ. काही काही नाही दिलं मी, कुठलं रत्न नाही दिलं, कुठली पूजा नाही सांगितली, काही नाही सांगितलं. हा, एक गोष्ट अजून सांगितली की तिथे चंद्र राहू आहे. म्हटलं तुला तुझ्या आजोबांविषयी, वडिलांच्या वडिलांविषयी विचार, काय आहे का स्टोरी, ते मला कळेल 2 दिवसात. तो घरी विचारेल, त्याला काही माहित नव्हतं. काही असेल तर आत्ता असाही पितृपक्ष येतोय म्हणलं. आणि तो राहतोय झारखंडला आत्ता, म्हणजे सॉरी छत्तीसगडमध्ये राहतो ती व्यक्ती. म्हटलं तिथे झारखंड तुला जवळ आहे, बोध गयाला जाऊन तुला वाटलं तर एखादी पूजा करून ये तुझ्या सर्व पितरांसाठी. हे एवढं एकच सांगितलं मी. सो दिस इज कॉल्ड एज रीअलाइनिंग विथ योर ओन सेल्फ. तो म्हटला ना मला, मैम आपने जो बोला है ना ये सब बहुत फाउंडेशनल है, बेसिक लेवल चेंजेस है. रुटीन ठीक नाहीये त्या माणसाचं रोजचं. कोण बिघडलंय? शनी. म्हणजे लोक जेव्हा बोलतात ना, तुम्हाला त्यातनंच कळेल की पत्रिकेतला कुठला ग्रह त्रास देतोय. ओके. या. सो दिस इज शनी. लेट्स म्हणजे मेलेफिक मेलेफिक मी नाही म्हणत, शक्यतो मी अवॉइड करते. हे मात्र मी डॉक्टर पैन कडनं शिकले की कुठल्याही ग्रहाला मेलेफिक नाही म्हणायचंय. क्रूर ग्रह म्हणा, ते जास्त चांगलं आहे. स्ट्रिंजंट आहे, ते जास्त चांगलं आहे. सो शनी रिस्ट्रिक्शन देतो, लिमिटेशन्स देतो, बंधन घालतो. पण त्यावेळेस तो म्हणतो की मी काय चुकीचं केलं हे ह्याच्याकडे बघा, माझ्या जीवनात कुठला पॅटर्न पुन्हा पुन्हा येतो आणि त्यातनं मला काय शिकायचंय. हे खरं शनीने आपल्याला दिलेलं उच्च शिक्षण आहे. हे 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 शिकायची माझी तयारी आहे का, हे मला बघायला लागेल. मग मला कर्माची फिकीर नाही करायची. मी जेव्हा आत्ता माझ्यावर काम करायला तयार आहे ना, मग तेच कर्म माझं खूप वेगळ्या पद्धतीने संरक्षण करेल. इट विल गार्ड माय बॅक. ओके. आय एम सॉरी. एकत्र काय ते एनिवेज. आधी ही स्लाइड बघा तुम्ही.
ठीक आहे. हे फक्त इथे गुरु आणि शुक्र मी हे सांगितलेत उदाहरणादाखल. खरं कुठलाही सौम्य ग्रह शुभ ग्रह तुम्ही इथे घेऊ शकता. रवीचा पण इथे विचार करू शकता आणि ह्याचा आपण शनीशी तामसिक ग्रह नैसर्गिक क्रूर ग्रह म्हणून तो काय करतो. गुरु आणि शुक्रासारखे म्हणतात की रस्ता तयार आहे, तू चालू शकतोस, खूप सुंदर मार्ग मिळेल तुला. जेव्हा हे लोक शुभग्रह चांगले असतात तेव्हा शनी नाही म्हणत नाही, रस्ता देत नाही म्हणत नाही, पण तो म्हणतो आधी आधी चालायला शिक. म्हणजे हा असा शिक्षक आहे, तो आधी परीक्षा घेतो आणि मग आपल्याला गोष्टी शिकवतो. तिथे दगड असतील, तिथे थकवा येईल, तिथे विलंब होईल, कदाचित त्या रस्त्यावर चालता चालता तुला काहीतरी सोडावं लागेल, पण त्या प्रवासातून व्यक्तीची क्षमता निर्माण होऊ शकते. म्हणजे चांगला रस्ता मिळाला की तोच रस्ता टिकवून ठेवायचा आहे, म्हणजे तेच कम्फर्ट लेवल टिकवून ठेवण्याची ताकद शनी देतो. किंवा दुसऱ्या पद्धतीने बघायचं झालं तर आत्ता चांगला रस्ता दिलाय पण पुढे जाऊन तो खडबडीत असेल तरी मला त्याची भीती नाहीये, मी त्या कुठल्याही रस्त्यावर चालू शकतो, हा जो कॉन्फिडन्स आहे ना हा शनी देतो. हे जे शुभग्रह सौम्यग्रह आहेत ते म्हणतात असेल माझा हरी तर देईल खाटल्यावरी. नाही, शनी म्हणतो मी आधी कष्ट करणार, मी संघर्ष करणार, फेस करणार, मी वाट बघीन कशाचा तरी, काही गोष्टी सोडल्यानंतर मला गोष्टी मिळणार आहेत ह्याची जाण, ह्याच्या अवेअरनेस मध्ये मी काम करणार आहे. हे शनीचं शुभ शनीचं फळ आहे. हा काय म्हणतोय रस्ता मिळाला प्रवास कर, पण हा म्हणतो रस्ता मिळेल पण त्याच्या आधी तुला त्याची टॅक्स भरायला लागतील, आपण ज्याला म्हणतो टोल, टोल भरायला लागेल स्वतःच्या कर्मानी. काय टोल आहे, काय किंमत आहे त्याची, ही कष्ट घेणं, प्रयत्न करणं, जबाबदारीने वागणं, जबाबदारीने शांतपणे संयम दाखवून वागणं. सो ज्यांना चांगला रस्ता हवा असतो आणि कष्ट नाहीत करायचे, ज्यांना शॉर्टकट हवाय, त्यांना शनीसारखा ग्रह आवडत नाही. आणि शनीला अशी लोक आवडत नाहीत, शॉर्टकट घेणारी. आणि आपल्याकडे एक गैरसमज आहे, खूप गोड गैरसमज आहे, की गुरु नेहमी शुभ करतो, शुक्र शुभ करतो. नाही, गुरु अहंकार देतो. फर्स्ट हाऊस मधला गुरु अहंकार देतो ज्ञानाचा. कॅन्सरच्या गाठी तुम्ही गुरु कारण कोशांचा कारक आहे, तुम्ही जे साठवून ठेवताय त्याच्या गाठी होऊ शकतात. कालचंच उदाहरण त्या व्यक्तीला, तो पण वृषभ लग्नाचीच व्यक्ती होती आणि सप्तमात वृश्चिकेचा राहू, चंद्र आणि बुध. मला आता त्याचा गुरु नाही आठवत आहे कुठे, पण मी त्याला म्हटलं की हा पंचमात कन्येचा, आणि शनी शुक्र नवमात, अष्टमात रवी, ही त्याची पत्रिका. म्हटलं तू व्यक्त नाही होतस, तुला भीती आहे कसली तरी, लोक तुला जज करतील. म्हटलं तुला व्यक्त व्हावं लागेल, मनातलं बाहेर काढावं लागेल. तू बोलत नाहीयेस तर त्याच्या गाठी होतील. मग तो गुरु ऍक्च्युली वृषभ लग्नाला, शुक्राच्या लग्नाला गुरु एवढा सपोर्टिव्ह नसतो, पण त्याला गुरु सपोर्ट करणार आहे कारण तो त्याचा योगी ग्रह आहे त्याच्या पत्रिकेनुसार. पण आधी तो अशुभ ग्रह म्हणून वागणार आहे की नाही, अष्टमेश म्हणून वागणार आहे की नाही, तो त्याला तोच पोर्टफोलिओ मिळालाय ना. अष्टमेश आणि नाशकेश म्हणजे 11व्या स्थानाचा स्वामी, तो तसा वागणार आहे. मग तो त्या गाठी देऊ शकतो, तो तुला एकटं पाडू शकतो, कारण त्याच्या जन्मतारिखेत 2 नंबर 4 वेळा आलाय. 6 नंबर नाहीये. अशी लोक ना एकटी एकटी पडतात. म्हणजे आपल्या कोशात राहणारी असतात ही लोक, लोनर, एकटे पडणारे होतात ते. सो गुरु हे सगळं देऊ शकतो, शुक्र वाहवत जाऊ शकतो, आपण बघितलंय. कायमच मिनेचा शुक्र चांगला असतो असं नाहीये. आणि सगळ्यात जास्त प्रॉमिस्कियस ग्रह कोण असेल तर तो चंद्र आहे. त्यात चंद्राचं रोहिणी सारखं नक्षत्र पटकन अशा गोष्टींमध्ये जाऊ शकतं. एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर, विवाह बाह्य, म्हणजे जे नियमांच्या बाहेर वागणं थोडंसं, तो चंद्र करू शकतो. कारण म्हणून त्या चंद्राने तारेला पळवलं ना. हस्त नक्षत्र, मॅनिप्युलेशन. बघा, मग शनी काय करतो, शनी नेहमी अशुभ वागतो का? तर ठीक आहे, तो नैसर्गिक पापग्रह आहे, पण तो जर वेल प्लेस्ड असेल, तो योग्य संबंधात असेल, तो पत्रिकेत बलवान असेल, तो सप्तमात आहे, कुठल्याही राशीत असू दे, त्याला दिग्बल आहे, तो ओव्हरऑल जर तो चांगला असेल तर तो खूप मौल्यवान गोष्टी देतो. आणि ते जो शनी जो देतो ते टिकवून ठेवायची क्षमता पटकन निर्माण करून देतो तो. ओके. म्हणून शनीने दिलेल्या गोष्टी कधीही हातातनं जात नाहीत. ओके.
मग शनी आपल्याला काय सांगतो, काय मिळतं ते दाखवत नाही, ते मिळवताना मी कोण बनतेय इन दॅट प्रोसेस. 7.5 लागते प्रत्येक स्थानाला. शनी ज्या ज्या स्थानात असतो त्याच्या पाठीमागच्या स्थानाला, त्या स्थानाला आणि पुढच्या स्थानाला कायम 7.5 देत असतो तो. संपूर्ण 12 राशींना, 12 स्थानांना तो 7.5 लावतोय. आपण फक्त चंद्राचा विचार करतोय. 7.5 लागणं म्हणजे शनी तिथे गेला की तिथे थोडंसं त्या त्या पोर्टफोलिओमध्ये, त्या भावाने दाखवलेल्या कारकत्वांमध्ये, त्या नात्यांमध्ये थोडं संथपणा, थोडा विलंब येणार आहे. पण ते मिळवताना ते शनीच्या फिल्टरमधनं जातं. जसं तुम्ही बरेच लोक तुम्ही परदेशात गेलं असाल, मग त्यावेळेस तुम्हाला किती किती फिल्ट्रेशन मधनं जावं लागतं. इमिग्रेशन म्हणजे शनी आहे. बारकाईने बघतो काय नेताय तुम्ही, बरोबर. मैदा येत असाल, मैदा येत असाल म्हणा, हे काढून दाखवा म्हणतो तो. तो मैदा आहे का ब्राऊन शुगर आहे. तसं आहे. मग हे सगळं होताना, ते बनताना मी कोण बनतीये, हे तो शनी म्हणतो हे शिका. गुरु तुम्हाला ज्ञान देईल, शुक्र तुम्हाला सुख देईल. पण शनी म्हणतो तुझ्या जे ज्ञान तुला गुरुने दिलंय ते तुला अप्लाय करता येतंय का. हे सुख जे तुला मिळालंय तुझ्या पूर्वपुण्यानी, शुक्राने तुला ते ब्लेसिंग दिलंय सुखाचं, पण ते टिकवून ठेवायची ताकद तुझ्यात आहे का. मीनेचा शुक्र आहे, कर्केचा गुरु आहे, पण ते सगळं आत्मसात करायची ताकद आहे का, हे शनी सांगत असतो. म्हणून शनीचा शुभत्वाची खूण जर ओळखायची असेल तर मला काय मिळेल किंवा मला काय मिळालं ह्याच्यापेक्षा जे मिळाले ते मी टिकवून ठेवू शकते का, आणि त्याच्यासाठी माझ्याकडे ती पात्रता आहे का. ती पात्रता तो शनी देत असतो. ती मिळवायचा प्रत्येकाने प्रयत्न करावा. मग तुम्हाला मोक्षाचा दरवाजा लांब नाही. म्हणून तर शनी वैराग्याकडे नेतो. तो काही त्याला आनंद नाही वाटत की तुमच्याकडनं तुमचा पार्टनर, तुमचं प्रमोशन काढून घेऊन तुम्हाला रडवत बसणं. खूप काम आहेत त्याला. हे एकच कारण आहे की शनी जेव्हा 8th हाऊस मध्ये असतो ना, तो आयुर्दाय देतो असं म्हणतात. आता ह्याला दोन दोन लोक कसे बोलतात एकाचे, अष्टमातलं शनी. हा, त्याला तुम्हाला बघायचं तुम्ही किती दुःखी होता, तुम्ही किती रडता, यासाठी तुम्हाला अष्टमात शनी मिळालाय. दुसरा म्हणतो नाही रे, तुला अष्टमात शनी मिळालाय कारण तुला मग दीर्घायुष्य मिळणार, की जेणेकरून तू जे काही तुझी प्रारब्धाची कर्ज आहेत ती फेडायला आणि त्यातनं धडे शिकून पुढे जायला तुला तो वेळ देतोय, तो संधी देतोय. तुम्हाला चॉईस आहे ह्यातला कुठला ऑप्शन घ्यायचं ते. पहिलं ऑप्शन घ्या की त्याला तो तुम्हाला रडवायलाच तिथे आलाय, की दुसरं ऑप्शन घ्या. चॉईस इज युअर्स. तिथे मी नाही काय बोलणार आहे. मॅम, माझा एक प्रश्न आहे. हा हा. आता तुम्ही म्हणालात की शनी ज्या भावात असतो त्याचा मागचा भाव, पुढचा भाव आणि जिथे तो असतो, या तिन्हींची आपण काल डिस्कस केलं होतं की अडीच अडीच वर्ष असं हो. मिळतं. आता जर समजा शनी एखाद्याचा 11व्या भावात असेल, सो हम्म. 10व्या भावामध्ये कर्म भाव आहे, 11वा भाव जो आहे तो लाभस्थान आहे, आणि 12वं स्थान जे आपण म्हणतो ते व्ययस्थान आहे. तर या तिन्हीमध्ये म्हणजे मला असं म्हणायचं की पास्ट, आता तसं बघायला गेलं तर पास्ट आहे का, 10वा भाव आपण कन्सिडर पास्ट करतो का, आणि 12वा भाव जो आहे तो फ्युचर कन्सिडर करतो का, अशा केसमध्ये मला असं विचारायचं होतं. मी असा विचार नाही केलाय, पण हा मी पर्स्पेक्टिव्ह विचार करून बघेन. विच इज अ गुड हा पर्स्पेक्टिव्ह. रुपाली, खरंच छान आहे की शनी ती पाठीमागून येताना काय धडे ठेवले आहेत हे आपण नक्कीच बघू शकतो. हा, पास्ट म्हणजे तुम्ही रिसेंट पास्ट म्हणू शकता. करेक्ट करेक्ट. सो मला असं विचारायचं होतं की जर आता तो 11व्या भावामध्ये आहे हम्म. आणि 10व्या भावामध्ये, 10व्या भाव कुठलाही भाव असू दे, चला 7व्या भावामध्ये आहे आणि तो 6व्या भावामध्ये, म्हणजे आपण अगोदर 6व्या भावाशी जी रिलेटेड कर्म केलेली आहेत हम्म. ती आपल्याला आत्ताच्या क्षणी जेव्हा 7.5 लागते किंवा जेव्हा आहे त्यावेळेला त्याची जाणीव होऊन त्याच्यावर काम करणं हे माझं आत्ताच प्रेझेंट कर्म आहे. प्लस येस. फ्युचर मध्ये जे मला म्हणजे 7वा भाव, 8वा भाव आहे, तर मला 8व्या भावामध्ये माझी जे काही मला त्रास होणार आहे किंवा 8वा भाव आपण जेव्हा म्हणतो, तर त्याची प्रिकॉशन मला आत्ता घेण्याची परत तो बुद्धी देतोय, असं दोन्ही तो करायला लावतो का, ऍब्सल्युटली. असा प्रश्न आहे. ऍब्सल्युटली परफेक्ट परफेक्ट परफेक्ट. खूप छान रुपाली, खूपच छान.
हा पर्स्पेक्टिव्ह मी कधी ह्या अँगलने विचार नाही केला. थँक्यू सो मच. खूप सुंदर. कारण षष्ठात येताना मी माझ्या षड्रिपूंसोबत कशी वागले, मी जेलसी सोडली का का ती घेऊन मी आता सप्तमात आलीये. मग ती जेलसी मला सप्तमात पण त्रास देणार आहे की नाही, आणि त्याचा परिणाम अष्टमात होऊ शकतो. हा हा, करेक्ट करेक्ट. करेक्ट. किंवा षष्ठात मी माझं डेली रुटीन नाही पाळलं, वाटेल तेव्हा झोपले, वाटेल तेव्हा उठले, हवं तसं खाल्ले. कारण षष्ठात भूक पण आहे. मग ती भूक कुठली पण असू शकते. खाण्याची भूक असू शकते, किंवा शारीरिक सुखाची भूक असू शकते, किंवा कसली भूक असते, दुसऱ्याला कमी पाडायचं, त्याला बोलून दाखवायचं, ही सुद्धा एक भूक आहे बरं का. ही भूक मी कशी वापरलीये, सप्तम स्थान माझ्या समोरचं जग आहे, त्याच्यावर होणारच आहे परिणाम माझ्या समोरच्या जगावर. आणि मग तिथेही मी तोच बिहेवियर कंटिन्यू ठेवला तर ऑब्व्हियसली त्याचं फलित मला अष्टमात मिळणार आहे. कारण मग तिथे 2 पास्ट होतात. मी आज जे काही करते ते उद्यासाठीचं बीज रोवत असते. यू आर परफेक्ट. मस्त, खूप सुंदर, व्हेरी नाईस. थँक्यू सो मच. आय कॅन फोरसी अनदर टीचर कमिंग अप आउट ऑफ दिस बॅच. थँक्यू मॅम, थँक्यू. नाही, असं जेव्हा तुम्ही विचार करायला लागता वेगळ्या पद्धतीने, त्यावेळेस ते ज्योतिष खऱ्या अर्थाने फुलत. नाही तर पुस्तकं खूप आहेत वाचायला. ओके. मॅडम, याच्यातच एक आता रुपाली म्हणाल्या तर मला एक असं विचार आला की मग जेव्हा रेट्रो असतो हा. कुठलाही ग्रह, आता सध्या आपण शनी शिकतोय म्हणून, मग त्यावेळेला पण रेट्रो असलेल्या ग्रहांचं मागच्या किंवा आधीच्या याचा विचार करावा का, भावाचा हो. हो. त्याच्याशी निगडीत? रेट्रोग्रह पत्रिकेत असेल तर तो पाठीमागच्या भावाकडे बघतच असतो. तो तिथलं काहीतरी शिल्लक राहिलंय, ते करायचं उरलंय हे तो सांगत असतो. किंवा आत्ता शनी गोचरीने वक्री आहे. ओके, शनी आता कालपुरुषाच्या कुंडलीला तो 12व्या स्थानात आहे आणि तो वक्री आहे. 11व्या स्थानाचं काहीतरी काम राहिलंय, ते करून घ्या म्हणतोय तो. आता तुमच्या पत्रिकेत जसं आत्ता हिचं दिलेलं उदाहरण सप्तमात आहे, आणि तो वक्री झालाय सप्तमात मीन राशीत, तर तो षष्ठाचं काही काम राहिलंय का, कुणाला जाऊन सॉरी बोलायचंय का, हेल्थ निगडीत मला काही कामं करायची आहेत का. आता कुणाला जाऊन सॉरी तुम्ही आता समोरासमोर नाही बोलू शकत आहे, पण ऍटलिस्ट ते फॉरगिव्हनेस प्रेयर मध्ये मी ऍड करू शकते का. किंवा काही डॉक्युमेंटेशन राहिलं होतं, डॉक्युमेंटेशन आपलं ऍक्च्युली तृतीयातनं बघतो, पण त्याचं सुख षष्ठात आहे. मग तिथे जाऊन काही राहिलंय का ते बघायचंय मला, कुणाला सेवा द्यायची राहिली होती ते मी करून घ्यावी. हे करू शकतो आपण डेफिनेटली. कारण माझा पण सप्तमात आहे आणि तो वक्री आहे. हा, मग मागचं काहीतरी तुम्ही राहिलंय का बघा, म्हणजे असं आता तुम्हाला ते भाव माहिती आहेत, कुठले कुठले भाव ओके कसे कसे ओके. काय काय, राईट. आणि मग तिथे काय रास असते त्याची ती वेगळी लेअर येणार. तिथे काही ग्रह आहेत का, ते आणखीन बोलके होतील. आणि त्यातून जर शनीची दशा असेल तर मग जास्त उत्तम आहे. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या पत्रिकेत शनी अष्टमातनं चालला आणि तो वक्री, मग मला 7th स्थानाशी निगडीत माझं कोणाशी काही कर्तव्य राहिलंय का ते कारण कर्म आहे ना, तो कर्माचा कारक आहे, ड्युटीज विषयी बोलतो. मग तिथे काही माझं राहिलंय का हे मला बघायला लागेल. करेक्ट. राईट. लेट्स प्रोसीड. थँक्यू रुपाली वन्स अगेन. पास्ट, प्रेझेंट अँड फ्युचर, पण रिसेंट वालं. ओके. गतजन्माचं पण असू शकतं ते तुमच्या जन्मस्थ पत्रिकेत, जसं आता अपर्णा म्हणाल्या की पत्रिकेत सप्तमात शनी आहे पण तो वक्री आहे. मग तो पाठीमागचं तिथे 6th हाऊसशी निगडीत. 6th हाऊस एक प्रारब्ध कर्म, कर्ज पण आहेत तुमची, काही कर्ज फेडायची राहिली होती, मग ती कर्ज कुठली आहेत, त्याच्यावर तुम्हाला चिंतन मनन आणि मंथन केलं की उत्तरं मिळतात. तिथेच असतं जिथे कुलूप असते, समोरच्या स्थानात किल्ली असते. 12th हाऊस सांगेल काय करायचंय, कुठली कर्ज फेडायची आहेत. कळलं अपर्णा? म्हणजे मॅडम असं की तुमच्या पत्रिकेमध्ये जे आहे ते तुमचं समजा कर्म वगैरे ते घेऊन आलाय, आणि जेव्हा तो गोचरीने असतो तेव्हा तुमच्या ज्या भावात असतो त्याप्रमाणे तुम्ही कोरिलेट करायचं का. म्हणजे समजा माझा आता सप्तमात आहे पण मिथुनीत आहे, पण गोचरीने तो आता माझ्या चतुर्थात आहे, म्हणजे मला तृतीयेचं पण बघायचंय आणि बरोबर, षष्ठाचं पण बघायचंय. हा षष्ठाचं पण बघायचं, दोन्ही पण. ओके. नवीन लोकांना कळणार नाही, पण आता जेवढं रुपालीने सांगितलंय तेवढं लक्षात घ्या. ठीक आहे. आत्ता नका काळजी करू याची, कळेल तुम्हाला. जेव्हा आपला कोर्स संपेल तुम्हाला बरंच काही कळेल.
लाईक फॉर एक्झाम्पल देयर वॉज अ टाइम जेव्हा रुपाली म्हणत होती मला काही कळत नाहीये, आता तीच आहे की इतकं सुंदर पर्स्पेक्टिव्ह घेऊन ती समोर आली. नाही तुम्हाला पण कळेल. ओके, सो एखादी गोष्ट हवी असताना ती माझ्याकडं नाहीये, ही एक प्रकारचं लिमिटेशन आहे. म्हणजे मर्यादा काय असतात, पर्याय कशा कशा लिमिटेशन असतात. म्हणजे आता शनीला आपण दारिद्र्याचा कारक असं म्हणतात. शनीला कालपुरुषाचं दुःख म्हणतात, तो दरिद्रता आणतो असं म्हणतात. शनी जिथे तिथे दरिद्रता आहे असं म्हणतात. पण दरिद्रता ही कसली आहे? ती फक्त पैशांची संपत्ती आहे का? पैसा म्हणजे पर्यायांची उपलब्धता आहे. पैसे आले की आपण म्हणतो, की म्हणजे पैशांची कमतरता असेल तर इच्छा आहे पण पर्याय नाही. आत्ता मला शिकायचं होतं पण आत्ता माझ्याकडे फंड्स नाहीयेत. गरज आहे पण त्यासाठी साधन नाहीये. क्षमता आहे पण संसाधन नाहीयेत. ही एक प्रकारची बंधन व्यवस्था आहे. ती का आली हे कर्म आपल्या आधीच्या कर्मांप्रमाणे. पण शनी म्हणजे गरिबी हे म्हणणं अतिशय चुकीचं आहे. आपल्या ज्या टिपिकल म्हणजे शनीचा संबंध परंपरा म्हणजे जे टिपिकल ज्योतिष काय म्हणतं की दारिद्र्य, अभाव, स्कार्सिटी आहे, डिप्रिवेशन आहे, ह्याच्याशी सगळ्याशी या सगळ्या निगेटिव्ह टर्म्सना आणि शनीला सरळ ब्लाइंडली जोडलं जातं. अरे पण ते का आलंय? त्याला त्याला काय तो काय हे आहे का की त्याला तुम्हाला असं रडून रडून त्याला छान वाटतं? ही इज नॉट नार्सिसिस्ट. प्लीज रिमेंबर दिस. प्रत्येक शनी गरिबी देतो असं नाहीये. जर या शनीचा संबंध धनस्थानाशी तर धनस्थानाची धनाची कुठली स्थानं आहेत? 2, 5, 8 आणि 11 ही प्रमुख धनाची स्थानं आहेत. त्यातल्या त्यात जर त्याचा संबंध द्वितीयाशी द्वितीयाचा स्वामी म्हणजे द्वितीयेश आहे, धनकारक म्हणजे आर्थिक भाव ह्याच्यातले पण बघा मी 12वा पण घेतलाय पण त्याला मी ब्लूमध्ये हे नाही केलंय. कारण 12th हाऊसला आपण खूप वेळा म्हणतो हाऊस ऑफ लॉसेस, व्यय. तो व्यय नाहीये, तो इन्व्हेस्टमेंटचं पण स्थान येतंय. जर तुमचं 12th हाऊस मजबूत असेल तर तुम्ही लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा किंवा तुमचा द्वितीयेश जाऊन 12th हाऊसमध्ये बसलाय लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. एनिवे सो ह्या ज्या स्थानांशी शुक्राशी, गुरुशी, चंद्र, रवी सुद्धा पैसे देतो. ह्यांच्याशी जर शनीचे अशुभ संबंध असेल आणि इतर प्रतिकूल घटक म्हणजे राहू केतू आहे, दशा चालू आहे तशा 6-8-12ची एनर्जी लागली तर आर्थिक विषयांमध्ये तो थोडासा उत्पन्न वाढवायला विलंब करेल. तुम्हाला पैशांची कमतरता हे जाणवून देईल, संसाधनांची मर्यादा आणेल किंवा कर्ज वगैरे, पैसा येऊन न टिकणं. बरेच लोक म्हणतात पैसा येतो पण टिकत नाही. शनीचा काही संबंध आहे का बघा तिथे द्वितीयाशी. पण तो गरिबी देतो असं नाहीये. ओके, सो एकट्या शनीवरनं आर्थिक दारिद्र्याचा निर्णय नाही घेता येत. एकटा ग्रह आपल्याला अख्खी पत्रिका चालवत नाही हे माहितीये. सो आर्थिक चणचण म्हणजे हे जर बघतो जेव्हा बलवान आणि शनी चांगला असेल तर तुम्हाला सगळ्यात आधी तो काटकसर करायला शिकवतो. तुम्हाला जे संसाधन म्हणजे जे रिसोर्स मिळाले त्याचा योग्य वापर करायला शिकवतो. लाँग टर्मसाठी प्लॅन करायला शिकवतो, बचत करायला शिकवतो आणि तो तो म्हणतो, की "आत्ता तुम्ही म्हणताय चला, चला पैसे आहेत आपण जाऊन येऊ, एक मस्त युरोपची ट्रिप करून येऊ." तर म्हणाल, "नाही ना, आपण 1-2 देश जाऊ ना, सगळं युरोप नंतर फिरू पाहिजे तर." साधेपणाने जगायला शिकवतो, टिकाऊ संपत्ती देऊ शकतो तो. सो दुःस्थित शनी म्हणजे अभावाचा अनुभव आहे आणि सुस्थ शनी म्हणजे अभाव समजून घेऊन कसं ते मिळालेले रिसोर्स मधनं जे आहे त्याच्यातनं कसं करायचं. या Jupiter is knowledge, Shani is wisdom, correct. Wisdom using that knowledge, application part आहे तो. आणि मेकिंग राईट चॉईसेस, ऍब्सोल्युटली करेक्ट अपर्णा. सो हे जे शिकवणारा ग्रह आहे ना तो शनी शहाणपणा देतो, तो कसं वागायचं अडचणीच्या काळात. मग ती पैशांची अडचण असू दे किंवा कोणी काम न म्हणजे काम आता कामवाली बाई येत नाही काय काय दिवस, मग त्यावेळेस तुम्ही काय करणार, अडकून राहणार आहे का? शनी आहे, लेबर क्लासेस शनी, मग तुम्ही अडकून राहायचं का? किंवा स्नेहल सर म्हणतात मी मला एवढं मोठं प्रोजेक्ट दिलंय पण माझ्या हाताखालचे 2 लोक सुट्टीवर गेले अचानक 15 दिवस, काम थांबणार आहे का? बुद्धी दिलीये ना कसं करायचंय ते. काहीतरी वेगळे रिसोर्स मॅनेज करायला लागेल, मला ईमेल लिहावा लागेल सिनियर मॅनेजमेंटला, आय नीड सपोर्ट. ओके, सो शनी आणि दारिद्र्य हे म्हणणं थोडं आपण कमी करूयात. बाकीचं बघूयात की पत्रिकेत काय आहे प्रॉब्लेम.
हा, आता प्रत्येक ग्रहाची उलटी बाजू दर्शवणारा शनी आहे. आणि अल्टिमेटली एवढं करून तो शाश्वताच्या पाठीमागे तो तुम्हाला जायला लावतो. बघा, ही स्लाइड शांतपणे बघा. हे सगळे सप्तग्रहच घेतलेत फक्त, त्यांच्या विरोधात शनी. रवी कोण आहे? राजा आहे. ओके, तो किंग आहे. तो पूर्व दिशेचा कारक आहे. तो प्रकाश देतो. तो लीडर आहे. तो दाता आहे. त्याच्याकडे औदार्य आहे. तो स्वावलंबी आहे. ओके, त्याच्या विरोधात शनी कोण आहे? लेबर क्लास आहे. सेवक आहे. एक मिनिट, एकच मिनिट. तो इकडे ह्याच्याकडे लोकसभा आहे, तर इकडे शोकसभा आहे. तो लेबर क्लास आहे. तो पश्चिमेचा कारक आहे. तिथे अंधार आहे. पण तुम्हाला माहितीये, वास्तुशास्त्रात असं म्हणतात, आता आय गेस मनीषा आहे की नाही माहित नाही, तिथे म्हणते पश्चिमेचा दरवाजा खूप छान आहे. माझाही अनुभव छान आहे. पश्चिमेत बसून छान कामं होतात, सिस्टमॅटिकली काम होतात, त्यामुळे पैसा येतो. पण थोडं परावलंबी म्हणतात त्याला. हे हे जुन्या जुन्या ग्रंथानुसार हे जे आहे ना, हे आहे. पुढची स्लाइड वेगळं सांगणार आहे. चंद्र सेन्सिटिव्ह आहे, आसक्ती आहे, प्रेम आहे त्याच्याकडे, लोकांची व्यक्ती आहे, पीपल्स पर्सन आहे तो. चंद्र म्हणजे मॉब मॅडम आहे ना. हा, ऐका ना, सॉरी मी तुम्हाला थांबवते. हस्तशास्त्रामध्ये शनीचं जे बोट आहे तिथे धनरेषा सांगितली गेली आहे. आपण हा, तिथे हा, सुद्धा बरोबर बघा आहे, किती संबंध बरोबर आहे. लावलेला. नाही, आणि पश्चिम दिशा किती सुंदर आहे. तिथे पुष्पदंत सारखं पद आहे. तिथे सुग्रीव आहे. आत्ता मी तुम्हाला शिकवायला बसले, मी सुग्रीव आणि पुष्पदंतच्या जवळ बसली. म्हणजे बरंच काही गोष्टी मला ऑन द स्पॉट समज सुचतात इथे. ते सकाळी प्लॅन केलेला नसतो. म्हणजे मी तुम्हाला हे पण सांगते, मी ह्या वर्षीची ही जी बॅच आहे आपली आत्ता, या वर्षी मी दिशा बदलली बसायची, आणि मला मला स्वतःला जाणवायला लागलं की देर इज अ लॉट ऑफ इम्प्रूव्हमेंट माझ्यात कम्पेअर्ड टू माझ्या अर्लियर बॅचेस. मग मी आता शनीच्या, आता पत्रिकेत माझा शनी नीचीच आहे, मग तुम्हाला त्यांनी द्यायला पाहिजे का? नाही द्यायला पाहिजे, पण तरी देतोय ना तो. फक्त तो कष्ट करायला लावतोय, खूप कष्ट करायला लावतोय. म्हणजे हे सगळं आपण जेव्हा म्हणतो, तो शहाणा बनवतोय, तो आपल्याला चाणक्य नीती शिकवतोय, तो वृक्ष आहे, तो कुरूप आहे, पण तो वाचण्यापलीकडचा आहे. तिथं बाहेरच्या सौंदर्याला त्याला महत्वच नाहीये. बाहेर किती झगमगाट असू दे, तो आतून सुंदर आहे. कारण आतून सुंदर होताना त्याला विकार शून्य होऊन जायचंय. इकडे मेहफिल आहे, तर इकडे रुदाली आहे. तो उलटी बाजू दर्शवतोय का? तो त्या ह्या सगळ्या ग्रहांचा, गुणांचा नाश करतो का? नाही. तो त्या गुणाच्या दुसऱ्या टोकाला त्याची दुसरी बाजू शिकवतोय तो. मंगळाकडे धाडस आहे, याच्याकडे संयम आहे. तो योग्य संधीची वाट बघणार आहे. गुरु ज्ञानी बनवतो, पण हा चाणक्य बनवतो. कलियुगात राहायला शहाणं शिकवतो. शहाणपण इथे लागणार आहे. म्हणून या दोन गुरूंच्या राशी बघा, अष्टमानंतर या दोनच गुरूंच्या राशी येतात. एक शनीच्या दोन राशी आणि गुरुच्या दोन राशी. बस संपलं. कुठेही तिथे रवी ते शनी मधले बाकीचे जे सौम्य ग्रह आहेत, चंद्र, शुक्र, बुध, मंगळ, ह्यांच्या राशी येतात का? रवीची पण रास येत नाही, राजाची पण रास येत नाही शेवटच्या 4 भावांमध्ये. कर्माचं स्थान शनीला दिलं गेलंय, विचार करा. सो हेच मागच्या स्लाइडचं पुढचं हे कंटिन्युएशन आहे, की सूर्य स्वावलंबी बनवतो, शनी परावलंबन देतो. पण तो परावलंबी म्हणून सोडतो असं आहे का? नाहीये ना तो. तो कधी कधी आपल्याला तो म्हणतो की बाबा, तू सर्व काही स्वतः करू शकतो, या अहंकारात तू बाहेर पड.
जेव्हा तुला अहंकार येतो तोच खरा परावलंबीपणा आहे. येस, इज अ ओनली ग्रह हू कॅन स्ट्राईक द बॅलन्स. कारण म्हणून तर त्याच्याकडे तुळरस जाते उच्चत्व म्हणून. युअर राईट अपर्णा. सो कधी कधी तो म्हणतो की मी ह्या अहंकारातनं बाहेर पडायचंय. मग जेव्हा रवी शनी युती असते तिथे तुम्ही अहंकार कुठेतरी मागच्या जन्मी दाखवलाय म्हणून या जन्मी रवी शनी युती आली आहे. पण हीच लोक बघा तुम्ही आयुष्यात खूप पुढे जाताना दिसतात. कधी जेव्हा तुम्ही अहंकार सोडून तुम्ही खाली वागता, तुम्ही राजासारखा वागत नाही, तुम्ही बॉस सारखा वागत नाही, तुम्ही लीडर सारखं वागता, एका नेत्यासारखं वागता की जो दिशा दाखवतोय. एक टीम प्लेअर होता तुम्ही त्या तुमच्या सगळ्यांसोबत. मग तो तुम्हाला वेगळ्या पद्धतीने स्वावलंबी करतो. तो मग कारण एक पिता आहे आणि एक पुत्र आहे. तो आपल्या पित्याला त्रास देणार नाही. पण तो एवढंच म्हणतोय रवीला की तू तुझा अहंकार कमी कर. कारण तो जनमानसाचा कारक आहे हा. कुठली जनमानस? खालच्या दर्जाची लोक. आणि ओव्हरऑल जगात आपल्याला हे पण माहितीये जवळजवळ 60% जनता खालच्या लेवलची आहे. वरचे 20% मिडल क्लास, हायर मिडल क्लास आणि शेवटचे 20% खूप जास्त श्रीमंत आहेत. मग ते 20% वर्सेस 80%, या सगळ्या 80% ना शनी रिप्रेझेंट करतो. बुध बोलतो, वाटेल तेव्हा बोलतो. शनी मौनाचा कारक आहे. मग तो बुधाला हे करतोय का, त्रास देतोय का? नाही. तो म्हणतो योग्य वेळी योग्य शब्द बोलायचे आणि मोजके शब्द बोलायचे. एक उदाहरण देते इथे. जे माझी जातिका आहे ती आणि तिचा नवऱ्यासोबत खूप खटके उडत होते म्हणून ती स्वतःहून ती गेली होती ह्याला सायकोलॉजिकल काउन्सिलिंगला. आणि असं करता करता घरात खूप वाद झाले आणि असं नवऱ्याने काहीतरी तिला टोमणा मारला. आता तिला प्रत्येकाच्या सहनशक्तीचं एक लिमिट असते. तर तिने समोर असा असा हात झिडकावून लावला असं जोरात. त्या टेबलावर काही काचेच्या प्लेट्स होत्या, काचेचे ग्लास होते, ते पडले खाली आणि तुकडे तुकडे झाले. आणि दुसऱ्या दिवशी यांचं काउन्सिलिंग सेशन होतं. ओके, दोघंही गेले पण हा थोडा नवरा आधी गेला, तिच्या तिच्या आधी गेला आणि तिचं काहीतरी मागे काम होतं म्हणून ती तिकडे काम संपून ती पुढे त्या ह्याच्यात गेली. ती किंवा फोन आला असं काहीतरी झालं तिचं. ती फोनवर बोलून नंतर गेली. जोपर्यंत ती गेली त्या काउन्सिलरच्या केबिनमध्ये, हा एक उच्चपदस्थ सरकारी अधिकारी होता. तर गेली तर म्हणे तिने ऐकलं तर तिला वाटलं खटकलं काहीतरी झालंय. तर ती जी काउन्सिलर होती ती म्हणे सो अँड सो मिस्टर सो अँड सो, तुमच्या बायकोला ना डिप्रेशन आलंय. तिने अनालिसिस पण नाही केलं, डिप्रेशन आलंय. मी तिला ह्या डॉक्टरांकडे जा असं तुम्हाला सांगते. तिला त्यांचं 1 महिन्याचं औषध, तुमच्या घरातली परिस्थिती खूप छान होईल असं म्हणून तिने हात झटकले त्या बाईने. काय पाठीमागे झालं काही ऐकलं नाही. ही 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 पत्नी म्हणते मॅडम माझं ऐका तरी मला सांगायचं नाही. म्हणे तू खूप बोलीस आता मला काय ऐकायचं नाही. असं झालं. आणि मग तिथेच ते जवळ तो डॉक्टर होता, त्या डॉक्टरकडे नेलं. त्या डॉक्टरकडे तो सिनियर सकायट्रिस्ट होता. 2 तास ती बाई त्या डॉक्टरशी बोलली. सगळं ऐकून घेतलं आणि मग त्यांनी त्या केस शीटवर लिहून दिलं की ते जे असतं ना, कारण नाही तर मग कसं आहे लॉ पण माहिती पाहिजे आपल्याला. जेव्हा असं सिद्ध केलं जातं की कोणी पार्टनर, नवरा किंवा बायको, जर त्यांना डिप्रेशन असेल तर तुम्हाला डिवोर्स लगेच मिळतो. अनकंडिशनली डिवोर्स मिळतो. हे जुन्या म्हणजे 2011-12ची गोष्ट आहे ही. राईट. सो गेली, तिने सगळं सांगितलं. मग त्यावेळेस ते डॉक्टर तिला म्हणाले की मॅडम तुम्ही खूप काही बोलायचा प्रयत्न करताय, खूप काही सांगायचा प्रयत्न करताय, पण त्याच्या कानापर्यंत ते पोचत नाही. कानापर्यंत गेलं तरी त्याच्या हृदयात ते पोचत नाही. आता जास्त नका बोलू. फक्त 4 गोष्टी विचारायच्या. जेवणार आहे का? ही भाजी करू का ती भाजी करू? किती हवंय? अजून एक पोळी एक्स्ट्रा घेतोस का? एवढंच विचारायचं आणि गप्प बसायचं. लेट हिम थिंक व्हॉट इज गोइंग ऑन इन युअर हेड. त्यांनी काय सल्ला दिला? शनी हो. योग्य वेळी मौन पाळण्याची बुद्धी. कारण कधी कधी असा शनी खूप चांगला ठरतो. there's a saying, your silence never gets misquoted. तुम्ही काही बोलतच नाही तर त्याच्या विरुद्ध कोण काय बोलणार आहे. सो शनी होणं फायद्याचं ठरतं. म्हणून मग प्रत्येक ग्रहाची उलटी बाजू म्हणजे काय, तो त्याची शॅडो साइड दाखवतो. त्याची कॉइन, एका नाण्यासारखा प्रत्येक ग्रहाला 2 बाजू असतात. एक चांगली बाजू, एक वाईट बाजू. तो जी शॅडो साइड ती दाखवत असतो तो. राईट. शनीचं स्वावलंबन असेल तर दुसरी बाजू रवीचं स्वावलंबन असेल तर दुसरी बाजू अहंकार पण आहे ना. बुधाकडे बुद्धी आहे तर त्याचं अति बोलणं पण आहे, चंचलता पण आहे ना त्याची दुसरी बाजू.
फ्लॉप साईड ज्याला म्हणतो इंग्लिशमध्ये किंवा वीक साईड, तिथे हा शनी कंट्रोल करत असतो किंवा रिस्ट्रिक्शन आणून त्याला त्या बंधनात टाकतो तो. सूर्याची सावली काय, अहंकार आणि स्वतःवर जास्त त्याचा हे असतं, लक्ष असतं. म्हणजे काय म्हणतात ना त्याला, सेल्फिश म्हणू शकता तुम्ही. चंद्राकडे आसक्ती खूप आहे, मंगळाकडे उतावळेपणा आहे, आलं डोक्यात विचार की काम करायचं, अग्रेसिव्हली काम करायचं, आक्रमकता आहे त्याच्याकडे. बुधाकडे अति बडबड आहे, चंचल बुद्धी आहे. गुरुकडे अति विस्तार आहे, अति आत्मविश्वास आहे. अतिविस्तार आपल्याला कॅन्सर सारख्या गाठी देतो, अतिविस्तार आपल्याला डायबिटीस सारखे रोग देतो, अति आत्मविश्वास आपल्याला अहंकाराकडे नेतो. शुक्र अतिभोग आणि आसक्ती पुन्हा. बरोबर. या सगळ्यांच्या शॅडो साईडला शनी काय करतो, त्या शॅडो साईड दाखवतो आणि तिथे तो म्हणतो करेक्टिव्ह प्रिन्सिपल अप्लाय करा, बदला, या गुणाचा अतिरेक झाला तर काय होऊ शकतं हे तो दाखवत असतो. म्हणून आपण 7:30ला घाबरतो, कारण आपल्याला आरसा बघायचा नसतो. शनी हा तो आरसा, इज दॅट ग्रह हू शोज यू द मिरर. हे बघा, हे तुम्ही असे आहात. आणि जेव्हा आपण चुकीचा वागलेला असतो, आपल्याला आपलं चुकीचं प्रतिबिंब बघायला आपल्याला वाईट वाटतं, आपल्याला धाडस येत नाही आणि म्हणून आपल्याला 7:30ची भीती वाटते. कारण आपल्याला ते करेक्टिव्ह प्रिन्सिपल अप्लाय करायचे नसतात. करेक्टिव्ह प्रिन्सिपल अप्लाय केले की बंधनं येतात, मर्यादा येतात, आयुष्यात मजा नाही करतायत. मजा करायला राहुनी इच्छा दिलेल्या आहेत ना. सो ती शिक्षा नसते. शनीची मर्यादा ही कधीही शिक्षा नसते. ती फक्त एक तो बंधन घातलेलं आहे. जसं ज्युवेनाईल कोर्ट्स, ज्युवेनाईल होम्स असतात. मुलं बिघडली की त्यांना तिथे पाठवतात ना. लहान वयात तुम्ही काहीतरी गुन्हा केलाय तर त्यांना शिक्षा देत नाही. त्यांना त्या त्या ज्युवेनाईल होममध्ये पाठवलं असतं. ती करेक्टिव्ह रिस्ट्रेंट असते तिथे. सो कॉस्मिक ऑर्डर म्हणजे काय, प्रत्येक गोष्ट योग्य प्रमाणात असायला पाहिजे. हे डिव्हाइन ऑर्डर आहे, कॉस्मिक ऑर्डर आहे. अतिरेक आला की असंतुलन येणार आहे, मग शनी तिथे मर्यादा देतो. मर्यादा आला की बॅलन्स येतं, बॅलन्स आलं की ऋत म्हणजे कॉस्मिक ऑर्डर, हार्मनी येते. हे आणून देणं शनीचं काम आहे. कदाचित ह्यासाठी शनीला असं बनवलं गेलं, राईट. सो हे ते कासव आहे, हे हळूच चालणार आहे, कारण त्याला ती कॉस्मिक ऑर्डर मेंटेन करायची आहे. मग जेव्हा तुमच्या आयुष्यात तो स्लो फेज येतो, जेव्हा तुमच्याकडे जातक येतं की बाबा तुला थोडा वेळ लागणार आहे, त्यावेळेस स्वतःवर काम करा. दिस इज द बेस्ट रेमेडी. तुम्ही कितीही जाऊन मारुतीला तेल ओतलं तरी काही फरक पडणार नाही. व्यापाऱ्यांचा धंदा वाढेल, ते तेल गोळा होऊन परत विकलं जातं. तेल म्हणजे काय, चिकट आहे, त्या चिकाटीवर तुम्ही चालू शकता का, घसरून नाही पडणार का? हे सांगतोय तो शनी त्या त्या ह्याच्यातनं. राधा त्या शनीचं कारकत्व समजून घ्या, त्याला काय अपेक्षित आहे माझ्याकडनं, आणि मनापासून तसं वागा. तुम्हाला म्हणजे हे तुम्हाला ऍक्च्युली मी ह्या रेमेडीज शिकवते आता शिकवताना. कदाचित तुम्हाला असं वाटत असेल की खूप जास्त फिलॉसॉफी होती. हे फिलॉसॉफी नाहीये. दिस इज हाऊ यू विल हॅव टू गिव्ह रेमेडीज. तुम्हाला त्या जातकाची पत्रिका बघून तशा तशा रेमेडीज बनवायला लागतील. जसं काल त्या माणसाला मी म्हटलं की तू त्या निलेश मिश्राचा जर तो कोर्स असेल ना, हाऊ टू टेल स्टोरीज अँड यूज इट इन युअर मार्केटिंग दिस थिंग, ते कर. ही रेमेडी आहे. ओके. सो शनी आपल्याकडनं नेहमी काहीतरी हिरावून नाही घेत. तो कधी कधी आपल्याला त्या गोष्टींच्या सावलीतनं बाहेर काढत असतो. हो, चिकाटी धारण करावीच लागते ती. त्यालासाठी चिकाटी लागतेच. तेलाचा चिकटपणा म्हणतो माझी चिकाटी धारण करा. चिकाटीने टिकून राहा. पेशन्स बाळगा, तुम्हाला सगळं मिळणार आहे. ओके. मारुतीकडे जाणार असाल ना, मारुतीकडे जा. पण मग तो मारुतीचा गुणधर्म घ्या की रामाचा दास व्हायचा आहे. मारुतीने कधी म्हटलं नाही की मी तुला ते काय संजीवनी बुटी आणून दिली म्हणून लक्ष्मणाचा प्राण वाचवलाय, आता चल एक सेल्फी घेऊयात आपण. किंवा असं नाही म्हटला की मी तिकडे जाऊन तुझी अंगठी सीतेला दिली आणि तिला असं आश्वासन दिलं की आम्ही येतोय, सर चल मला त्याच्यासाठी एक्स्ट्रा काहीतरी क्रेडिट दे, क्रेडिट पॉइंट्स दे माझ्या बँकेत. असं कधी म्हटला का तो? त्यांनी फक्त रामाला इथे स्थान दिलंय. राम जे म्हणेल ती आज्ञा. जिथे राम तिथे मारुती. हे असं तुम्ही व्हा.
ती ह्युमिलिटी हनुमंताकडे. म्हणून शनीच्या 7:30 हनुमंताला जायला सांगतात. ते सांगणं म्हणजे त्याच्यामागे तुम्ही रामाचा खऱ्या अर्थाने दास व्हा हे सांगत असतं ते. जाऊन त्याच्यावर तेल ओता नाही सांगितलंय कधी. म्हणजे मला तरी असं लॉजिकल त्यातनं आन्सर नाही मिळालंय. आणि हे पण सांगते तुम्हाला, अजून एक कथा आहे की शनी तर सगळ्या ग्रहांना 7:30 होतो, सगळ्या देवांना, त्यांनी महादेवाला पण सोडलं नाही. सो त्या कथेत कसं आहे की आता शनी म्हणतो, हनुमंताकडे येतो की आता मी तुला 7:30 लावणार आहे. तो म्हणे हो का, लाव, बस माझ्या डोक्यावर 7:30 लावायची आहे ना. ओके, तर शनी जाऊन बसतो हनुमंताच्या डोक्यावर. आणि हनुमंत तर काय म्हणजे मंगळ किंवा ताकद आहे, शक्ती आहे. तो मोठे मोठे दगड उचलतो आणि डोक्यावर ठेवायला लागतो, 1 2 3 4. शनीला ते सहन होत नाही. शनी पटकन म्हणतो, बरं बरं 7:30 नाही, तुला 2.5 वर्षाची 7:30 देतो. तर हनुमंत म्हणतो ठीक आहे, लाव 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 लाव, परत बस माझ्या डोक्यावर. पण तो पुन्हा दगड ठेवायला लागतो. ते सुद्धा हनुमंताला सहन होत नाही, सॉरी शनीला सहन होत नाही. त्यावेळेस तो म्हणतो की तुझ्या स्वतःकडे माझं प्रेशर सहन करायची ताकद आहे, तू घाबरत नाहीयेस, तू संयमाने वागायला तयार आहेस, तू तुझं कर्म तयार करतोय, स्वतःच्या कर्माने वागतोयस, तुला काय 7:30 लावू मी. आणि कदाचित ह्यासाठी हे गुण शिकायला आपल्याला हनुमंताला शनिवारी जा म्हणतात 7:30 मध्ये, प्रॉबेबली, मला माहित नाही. ओके, सो आत्ता इथे थांबूयात, 1-2 पत्रिका बघायच्या होत्या. परत तेच झालंय. थांबूयात, पत्रिका पुढच्या वेळेस बघूयात, कारण ते रेकॉर्डिंग मध्ये येणार नाहीये, कारण मला रेकॉर्डिंग थांबवायला लागतं. ह्यांची पत्रिका दाखवायची होती, गांधींची पत्रिका दाखवायची होती. त्यांच्या पत्रिकेत द्वितीयात शनी आहे. मग त्यांनी काय केलं, महात्मा गांधींनी काय केलं? तुळ लग्नाची पत्रिका आहे, द्वितीयात शनी आहे. मौन. येस, मौन फॉलो केला. आणि अहिंसा. खाणं हा, पिणं पण त्यांनी कमी उपोषण. केलं हा, ना. उपोषण. येस. उपोषणाला बसायचे की नाही, असंही तुम्हाला खायला मिळणार नव्हतं, मग त्यांनी काय सांगितलं की चल मी उपोषणच करतो. त्याचा उपयोग सगळ्यांना झाला. सो सो आता कालचा जो जातक होता त्याची पत्रिका उद्या मांडेन किंवा नेक्स्ट टाइमला मांडेन, कारण मला ते नावं काढायला लागतात त्यांची. आय कॅनॉट शेअर देअर पर्सनल आयडेंटिटी. सो त्यांना म्हटलं की तू परमेश्वराकडे माग, तिथे काहीतरी आहे, तू कळकळीने प्रार्थना कर की मला हे द्या, हे द्या, हे द्या. पण कशासाठी देईल तो देव? यू नीड टू गिव्ह हिम अ प्रॉमिस, मी समाजासाठी याचा उपयोग करेन. आणि हे तुम्ही करून बघा. पण तुम्ही जर शब्द देत असाल की देवा मला हे दे आणि ह्याचा उपयोग मी समाजासाठी करीन, तर ते करायचं नाही तर काढून घेतलं जाईल. खूप सुंदर काम करते ही रेमेडी पण. माया ते हा, बोला ना की माया. ती ती हे जे आहे ना, जोगवा मागण्याची पद्धत आहे नवरात्रीत. येस. म्हणजे आपल्याकडे सगळं असून सुद्धा देवीकडे काहीतरी मागायचं कोणासाठी तरी, हो, ती गोष्ट अवघड आहे. अवघड आहे. आणि किंवा आपल्यात म्हणजे तुम्ही रवीचं हे म्हणता की स्वावलंबी, तर त्या स्वावलंबीपणामध्ये अतिरेक झाला की कोणाकडे काही मागण्याचा कमीपणा वाटणं हा सुद्धा वेगळा अहंकार आहे. लोक असे देतात ना रेमेडी की 5 घरात जाऊन माधुकरी मागून आण, तू केवढा मोठा हो, ऑफिसर आहे. तो आहे ना, आहे. गाणगापूरला वगैरे ते करावंच लागतं. हो. एक किंवा पद्धत आहे म्हणजे तिथे किंवा तुम्ही उपासनेची पद्धत आहे तिथे. ऍब्सोल्युटली. आणि तुम्ही ह्याच्यात जावा ना, हे मला ते सिख लोक त्यासाठी आवडतात, त्यांचे गुरुद्वारा. मोठे मोठे हम्म. सीईओ सीएफओ असतात, ते तिथे जाऊन जमिनी धुतात, चपला लावतात, सगळ्यांच्या ओळीत भांडी घासतात. काय करतायत ते? सेवा समर्पण पाहिजे आपल्याला. रवीचा अतिरेक तिथे वाढत नाही, ते सेवा म्हणजे शनीचा गुणधर्म तिथे वापरतात, मग त्यांना छान रिझल्ट येतो तो. आणि मॅम त्या इसीलिए उन गोष्टीचे लोग का संस्कार लहानपणापासून, काय काय काय? मी बोलते एक सेकंड, थोडंच होतंय, हा हा की हा, त्या गोष्टींचे संस्कार लहानपणापासून असेल ना, तर मोठं झाल्यावर हे करायला अवघड नाही जात. एक्झॅक्टली. हा महत्वाचा त्यामुळे आहे. परत त्यामुळे सेकंड सेकंड हाऊस सेकंड स्ट्रॉंग हाऊस. असायला हवा. नाही, आणि म्हणून शनी जेव्हा द्वितीयात येतो ना, त्या लोकांच्या हातातनं पैसे खर्च होत नाहीत बघा उगाचच. खर्च हो करतात खरंय. ते, जपून खर्च करतात. आणि कुटुंबाची जबाबदारी घेतात द्वितीयात शनी असलेले बाय. लोक, कारण कुटुंबाचं स्थान आहे ना ते. हो.
हा आता अजून कोणीतरी एक जण बोलत होतं. मैम हॅलो. आपने जो बोला ना वो स्त्रीक लोग जो सेवा देते हाँ इसीलिए वो लोग अपना 6, 8 और 12 भाव है ना अच्छी तरह से बैलेंस कर पाते हैं. हाँ हम्म. खरंच आहे ते. आणि जे कॉस्मिक ऑर्डर आहे ना, तू पाहिलं असेल रुपाली, नासाच्या साईटवर बघ. कॉस्मिक ऑर्डर म्हणजे आता हे एंजल थेरपीशी थोडंसं कनेक्टेड आहे. एंजल थेरपीमध्ये आर्कएंजल मेटाट्रॉन जो आहे त्याचं चिन्ह आहे असं तो हेक्सागोन बॅलन्स्ड येतो. तो कॉस्मिक ऑर्डर डिवाइन ऑर्डर मेंटेन करायला आहे. मला आत्ता म्हणजे म्हणजे ती स्लाइड टाकायची होती, राहिलं ते माझ्याकडनं, की एकदम आठवलं की तो शनी आणि मेटाट्रॉन हे एकसारखेच काम करतात. आणि शनीवर त्याच्या नॉर्थ पोलला, इट्स वेल नोन फॅक्ट, त्याच्या नॉर्थ पोलला असे हे हेक्झॉगनल शेप्स आहेत. तुम्हाला नासाच्या ह्याच्यावर दिसतं, ते नेक्स्ट टाइमला दाखवेन. बघू आत्ता जरी मिळालं तर बघूयात. एक सेकंड थांबूयात. म्हणजे मी पाहिलंय, फक्त ते ऍड करायचं राहिलं. कारण मला ते जास्त त्याच्यावर अभ्यास करायचा आहे, म्हणून मी आत्ता नाही दाखवलं. पण आता विषय निघालाच आहे तर दाखवते तुम्हाला, त्या इमेजेस दाखवते. सॅटर्न्स हेक्सागॉन विकिपीडियावर पण आहे हे. Let me show. थोडं अजून एक्सप्लोर करायचं आहे हे. हे दिसतंय तुम्हाला इथे? हे तुम्ही जर मोबाईलवर बघत असाल तर हे जे विकिपीडियाची साईट आहे ही. ओके, हे नॉर्थ पोलला असं हे त्याचा पॅटर्न दिसतोय. हे असं बघा, हे सतत तिथे हे होत असतं. हे असा तो असा आणि असा फिरत असतो तो. इट्स लाईक दिस. पण ह्याचा आपल्यावर काय परिणाम होतो हा जरा मला आणखीन वाचायचा आहे. 2-3 ठिकाणी वाचायला लागेल याच्यावर. पण हे असं व्हायब्रेटिंग पोल येतो शनीचा. आणि हे त्यांनी बघितलंय जेव्हा कासिनी नावाचं स्पेसक्राफ्ट होतं, त्यांनी जास्त अभ्यास केलाय. हा 2013 ते 2017 हा यांनी अभ्यास केला. असं कलर चेंज झालेत त्यातले. पण हेक्झॅगॉन म्हणजे खूप सिमेट्री आहे बघा तिथे. सिमेट्री म्हणजे काय, एक ऑर्डर आहे, त्याला एक सिस्टम आहे. वाटेल तसं नाही होतंय काही पण. आणि शनीला ते जास्त आवडतं. म्हणजे मला हे सांगायचंय तुम्हाला इथे. ठीक आहे. असेल याच्यावर आणखी. मला सापडलं की सांगेल. जसं मी ते पंचीकरणाचं अंतःकरणाचे 5 कोश शोधायला वेळ लागला, पण सापडेल याच्यावर आणखीन काहीतरी, येईलच ते. सो नेक्स्ट टाइम अजून एक आपला शनीचा सेशन होईल आणि मग शनीचं संपेल. आहे मोठा ग्रह आहे, थोडंसं राहिलंय. थोड्या पत्रिका आपण अजिबात पत्रिका नाही पाहिल्यात, त्या पाहूयात. एक आत्ता होती ऍक्च्युली. थांबा, नाही थांबूच आहेत, 10:30 वाजलेत ऑलरेडी. पुढच्या वेळेस घेते. ओके, काही प्रश्न? माया ते हम्म. म्हणजे आता एक असं आत्ता मनात आलं की आपलं षड्रिपूंचं संतुलन तुळेत व्हायला हवं. ते नाही झालं तर मग तुम्हाला रिस्ट्रिक्शन येतात 8व्या घरात. असा तो क्ल्यू असेल का? क्या बात आहे. काय छान आहे. वा 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 वा, कारण सुंदर. तुम्ही तो आत्ता नॉर्थ पोलचं दाखवलं तेव्हा मला क्लिक झालं, तर म्हटलं बोलून टाकूया. एकदम सुंदर, एकदम सुंदर. क्या बात आहे. बघा. सुंदर. आज रुपाली, कारण तुम्ही म्हणता तसा किमयाताई, अभ्यास मला अपर्णा. करता येत नाही अजिबात, म्हणजे काहीच करता येत नाही सध्या. नाही, पण तरी हे क्लिक होत आहे सांगितलं की तुम्ही म्हटलं. किती कनेक्टेड आहात त्या मोमेंटला, हा डाउनलोड महत्वाचा आहे. आणि तुम्ही जे म्हणता ना की खातेपोतं जे होतं, ती गोष्ट मला खूप आतून हे होते, कनेक्ट होते, पण ते करता येत नाही याची तुटपुट लागते. पण जे मिळतंय ते राहतंय असं होतंय. टेक्निकली नाही होते फक्त, पण तरी कनेक्ट होतंय.
होईल. करा तुम्ही प्रयत्न, होईल. अगदी अगदी. बट दिस इज ब्युटिफुल. षड्रिपूंचा बॅलन्स. षड्रिपू आपण घेऊन आले, ते जाणार नाहीयेत. नाही नाही, त्याचं संतुलनच करायचंय. त्यांना असंच ठेवायचं इथे. म्हणजे आपल्या समोर सातवं हे म्हणजे आपण आणि आपल्या समोरचं जग. मग त्यातला संतुलन आपल्याला साधता आला पाहिजे. तो नाही साधता आला तर मग आपल्याला फेस करावं लागतं. किती मग प्रतिकूलता वाटते. येस. आणि बघा, 7वं स्थान हे एकच केंद्र आहे, ते 2 दुःस्थानांच्या मध्ये अडकलंय. हो एकीकडे ना. षष्ठ आहे, एकीकडे अष्टम आहे. तर तिथे तुम्हाला बॅलन्स्ड वेनेच राहावं लागणार आहे. राहायला हवं, खरंय. आणि ज्यांचा बॅलन्स बिघडतो त्या मोमेंटला कळत नाही, पण जेव्हा 7.5 खरंच येते पर्टिक्युलर स्थानाची, त्यावेळेस मग तुमची ती बिलं तुम्हाला द्यावी लागतात. द्यावे लागतं. एक एक आहे, म्हणजे जे तुम्ही कोणालाच खूप जास्त मिळतं, कोणाला खूप कमी मिळतं असं नाहीये. दिसायला ह्या ज्या नियम आहेत, भौतिक जगाचे नियम आणि स्पिरिच्युअल जगाचे नियम खूप वेगळे आहेत. तिथे सगळे एकाच लेवलला होतो आपण. हो हो. कदाचित. त्यामुळे हा त्यामुळे म्हणजे मला ते जाणवतं की आपल्या पानात काय वाढलंय ना, त्याच्यात आपण संतुष्ट असावं. हा, म्हणजे तो हे म्हणत नाहीये शनी की पुढच्यासाठी प्रयत्न नका करू, तो अजिबात म्हणत नका नाही. करू असं नाही, पण आपल्या मनामध्ये जी जी अशी हे राहते ना की अरे मला नाही मिळालं, असं जी होतं ना, त्या प्रोसेस मधनं बाहेर आलो ना की आपण समाधानी राहतो की ठीक आहे, दिस इज माय लाईफ, असं. येस. तो 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 ऍक्सेप्टन्स पाहिजे. जास्त तुम्ही शोधू नका, घेऊ नका हे म्हणत नाहीये. तो तुम्ही म्हणतो फक्त एक्सप्लोअर तुम्ही करा, पण एक्सप्लोअर नाही करा. मिळालं तर ठीक आहे, समाधानी राहा. हा, पण मिळणार आहे जेव्हा तुम्ही चांगल्या हेतूने शोधता ना. म्हणजे मी काल त्याच त्या जातकाला म्हणलं की तू तू माग, तुला मागण्यापासून तू मागितलंय असेल, पण तू असं माग की मी काही तरी मी समाजाची सेवा करेन. इनफॅक्ट तसं हम्म. जेव्हा दिलं जातं ना, ते पण म्हणा, आणि ते माझ्याकडनं तू करवून घे. मला कौतुक का आणि वाटलं एकच मिनिट केमियाताई. कौतुक का हो वाटलं, हो. मी त्याला हा फक्त सांगितलं की आपलं मातृऋण आहे, पितृऋण आहे, आणि एक भूमी ऋण आहे. ते भूमी ऋण फेडायला पाहिजे. त्या भूमीने तुम्हाला जमीन दिलीये, तुम्हाला एक आयडेंटिटी दिलीये. तू या हो देशाचा हो. नागरिक आहेस. 5%, 10% काहीतरी करून जा जाता जाता. आणि मला खूप समाधान वाटलं जेव्हा मी हे कन्सल्टेशन दिलं. कारण हे प्रत्येक आपल्यासारख्या ज्योतिषाचं कर्तव्य आहे की आपल्याला ही जागरूकता आपल्या माणसांमध्ये आणायची. खरंय. आणि असं म्हणतात की म्हणजे आपण आपल्यासाठी न मागता जेव्हा डिवाइन पॉवर कडे दुसऱ्यासाठी मागतो तर इट वर्क आउट व्हेरी फास्ट. ऍब्सोल्युटली. मी सर्वांसाठी मागते, त्या सर्वांमध्ये मी पण येते. मी पण येते. हो ना. खूपच सुंदर. आजचा क्लास फार छान झालाय. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू. थँक्यू. ओके, थँक्यू. श्रीराम. थँक्यू. चलो, थँक्यू. श्रीराम. ओके. हम्म.